शेतकऱ्याच्या प्रश्नावर अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपली भूमिका मांडली। अनेक सल्ले देखील या ठिकाणी दिले, चांगल्या सूचना केल्या, टीका केली, आपापले मुद्दे देखील मांडले। मुळामध्ये ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही की महाराष्ट्र गेली काही वर्ष कृषीच्या मोठ्या संकटातून चाललाय आणि विशेषत्वाने आमच्या माननीय तटकरे साहेबांनी उल्लेख केला, ही गोष्ट जरी खरी असली की देशामध्ये कृषीच्या उत्पादनात मोठी वाढ गेल्या अनेक वर्षात झाली असली तरी देखील महाराष्ट्र गेले 3-4 वर्ष सातत्याने कृषीच्या क्षेत्रात निगेटिव्ह ग्रोथ रेटमध्ये आहे आणि त्यामुळे एक मोठं कृषीचं संकट हे महाराष्ट्रासमोर आहे। यात खरं म्हणजे यावर्षी सुरुवातीला अतिशय चांगला पाऊस पडला आणि या चांगला पाऊस पडल्यानंतर आपल्याला सगळ्यांना समाधान वाटत होतं। शेतकऱ्यांनी तातडीनं पेरण्या देखील बऱ्याच ठिकाणी केल्या, पण दुर्दैवाने एक मोठा ड्राय स्पेल मध्ये तयार झाला आणि आता या नेमक्या पेरण्यांचं काय होईल ही परिस्थिती तयार झाली आणि म्हणून त्या संदर्भातली वस्तुस्थिती पहिल्यांदा या सभागृहासमोर मी ठेवतो। अध्यक्ष महोदय, खरीप पिकाखालील ऊस वगळून आपलं जे क्षेत्र आहे ते 134 लाख हेक्टर आहे। दिनांक 1 जून ते 20 जुलै या दरम्यान जो सरासरी पाऊस पडलाय तो अध्यक्ष महोदय 55% फक्त पडलाय। राज्यातले 11 जिल्हे नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ हे असे आहेत की ज्याच्यामध्ये या दरम्यान 50%पेक्षाही कमी पाऊस पडलाय आणि जवळजवळ 19 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये 50 ते 75% पाऊस या दरम्यान पडलाय। आणि एकूण जर आपण पेरण्यांची स्थिती बघितली तर या 134.70 लाख हेक्टरपैकी 19 जुलै म्हणजे अगदी परवाची तारीख 19 जुलै अखेर 101.77 लाख हेक्टरवर म्हणजे 76% हेक्टरवर अध्यक्ष महोदय या ठिकाणी पेरणी झाली आहे। मात्र यात भात पिकाखाली केवळ अध्यक्ष महोदय 20%च पेरण्या या होऊ शकलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर त्यात कोकणामध्ये 15%, नाशिकमध्ये 77%, पुणे विभागात 53%, कोल्हापूर विभागात 73%, औरंगाबाद विभागात 97%, लातूर विभागात 80%, अमरावती विभागात 84% आणि नागपूर विभागात 59%। अध्यक्ष महोदय, हवामानाचा जर आपण ताजा अंदाज बघितला तर अध्यक्ष महोदय काल मी याची माहिती घेतली, हवामान खातं आपल्याकडे 4 दिवसाचा अंदाज देतं। आता जो 4 दिवसाचा अंदाज दिलाय त्यामध्ये 20 ते 24 जुलैच्या दरम्यान कोकणामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात सर्वदूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। आणि साधारणपणे कालपासनं थोडं पावसाने कृपा थोडी बहुत आपल्यावर केल्यासारखी दिसते आहे। या व्यतिरिक्त जे काही लॉंग टर्म फोरकास्ट आहे त्याच्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस अध्यक्ष महोदय पडेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी फोरकास्ट आहे। पण तरी देखील दुबार पेरणीची जर वेळ आली तर त्याही करता आपलं नियोजन असलं पाहिजे आणि म्हणून त्याचा सगळा अंदाज आपण घेतला, त्याची एक आपत्कालीन योजना आपण तयार केली आणि या कंटिंजन्सी प्लॅनच्या अंतर्गत 27 जुलैपर्यंत जर चांगला पाऊस पडला नाही तर अध्यक्ष महोदय एकूण 22 लाख हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी आपल्याला करावी लागेल आणि हाच पाऊस जर 31 जुलैपर्यंत नीट पडला नाही तर अध्यक्ष महोदय 27.25 लाख हेक्टरवर आपल्याला दुबार पेरणी करावी लागेल। आणि अध्यक्ष महोदय, साधारणपणे भात पीक वगळता जर आपण विचार केला तर नाशिक विभागात 2.43 लाख, पुणे विभागात 0.37 लाख, औरंगाबाद विभागात 4.95 लाख, लातूर विभागात 4.65 लाख, अमरावती विभागात 9.61 आणि नागपूर विभागात 2.8 असं 24 लाख हेक्टरवर आपल्याला दुबार पेरणी करावी लागेल। त्यामुळे अध्यक्ष महोदय 31 जुलैपर्यंत पेरणी करायची झाल्यास
भात, बाजरी, सोयाबीन, मका, तूर, सूर्यफूल व कापूस या पिकांची पेरणी करता येईल, त्याकरता आपल्याजवळ 6.11 लाख क्विंटल एवढं बियाणं उपलब्ध आहे व 60 लाख कापूस बियाण्याची पाकिट आपल्याजवळ उपलब्ध आहे। यामध्ये एकूण 40 लाख हेक्टरवर दुबार पेरणी करता येईल एवढं बियाणं आज आपल्याजवळ उपलब्ध आहे। अध्यक्ष महोदय, त्याचसोबत 1 ऑगस्ट नंतर जर पेरणी करावी लागली तर अध्यक्ष महोदय बाजरी 10 लाख हेक्टर, तूर 5 लाख हेक्टर, मका 10 लाख हेक्टर असे नियोजन केलं आहे आणि भात पिकाच्या सामूहिक रोपवाटिकेचे नियोजन राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत करण्यात आले आहे। आता मगाशी ज्याचा उल्लेख आपण केला की 1500 रुपये हेक्टर ही दुबार पेरणी करता जी काही आपण मदत या ठिकाणी देतो ही बियाण्यांकरता आपण देतो। आपल्यालाही माहिती आहे की समजा आपल्याला या ठिकाणी नॉन बीटी समजा बियाणं घ्यायचं असेल तर साधारण 350 रुपयाचं 1 किलो बियाणं आहे आणि ते आपल्याला एका एकराकरता वापरता येतं। आणि आपण जर थोडं पलीकडे गेलो तर मका आणि बाजरी याचं जे बियाणं आहे ते साधारणपणे आपल्याला 100 रुपयाला त्याचं पाकिट आपल्याला ते 1 किलोचं या ठिकाणी मिळतं। आणि त्यामुळे मला माहिती आहे की 1500 रुपयात काही आपण सोनं देत नाही आहे, सोयाबीनचंही तेच भाव आहेत साधारणपणे। आणि अध्यक्ष महोदय त्या मी अध्यक्ष महोदय साधारण मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय। 1 किलो आता कुठं अध्यक्ष महोदय आता पेरण्यांचं जे नियोजन होऊ शकतं, आता सोयाबीन तर अध्यक्ष महोदय त्याचा अंकुर दिसायला लागलाय, त्यामुळे ज्याचं आता नियोजन होऊ शकतं पेरण्याचं त्याच्या संदर्भात आपण बोलतोय। ज्याचं आता नियोजन होऊ शकणार नाही त्या संदर्भात बोलत नाही। मुख्यमंत्र्यांना डिस्टर्ब करणं योग्य नाही। थँक्यू सर। किलो 100 रुपये अध्यक्ष महोदय, आणि म्हणून एकीकडे हे नियोजन आपण केलंय, चाऱ्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आपण नियोजन केलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय यासोबत पाण्याच्या संदर्भातलं देखील नियोजन केलं आहे। अध्यक्ष महोदय, प्रत्येक विभागीय आयुक्तांना शासनाचे अधिकार कायमस्वरूपी डेलिगेट केले आहेत की विभागीय आयुक्तांनी जेव्हा आवश्यक वाटेल त्यावेळेस ते अधिकार तहसीलदाराला डेलिगेट करू शकतात। त्यामुळे आता शासनाकडे त्यांना यायची आवश्यकताच नाही आहे। आणि अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये औरंगाबाद विभागातल्या 8 जिल्ह्यामध्ये तहसीलदाराला ते अधिकार डेलिगेट केले आहेत, नाशिक विभागात 3 जिल्ह्यात केले आहेत, पुणे विभागात 1 जिल्ह्यात केले आहेत, अमरावती विभागात 3 जिल्ह्यांमध्ये केले आहेत आणि याचाही जो पूर्ण प्लॅन आहे तो तयार करण्यात आला आहे। मी पुन्हा सगळा प्लॅन सांगून अध्यक्ष महोदय या सभागृहाचा वेळ काही मी घेणार नाही। आज या कृषीच्या संकटाबद्दल अध्यक्ष महोदय ज्यावेळी आपण चर्चा करतो, सन्माननीय तटकरे साहेबांनी नेहमीच्या अतिशय प्रभावी अशा शैलीमध्ये सगळा इतिहास आपल्यासमोर मांडला आणि अध्यक्ष महोदय कशा प्रकारे या ठिकाणी इंदिराजींच्या काळात झालं, वसंतरावांच्या काळात झालं, यशवंतरावांच्या काळात झालं, हे खरं आहे। आणि हेच जर आपण नीट केलं असतं तर आज या कृषीच्या संकटामध्ये आपण सापडलो नसतो। आपण भटकलो आणि आपण भटकल्यामुळे आज हे संकट आपल्यापुढे निर्माण झालं आहे। भरकटले नाही, आपला विदर्भाचा शब्द आहे भटकलो। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आज ज्यावेळी आपण कर्जमाफीची मागणी करता, ही मागणी करण्यापूर्वी गेल्या 15 वर्षात आपल्याच केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारनं ज्या वेगवेगळ्या समित्या तयार केल्या होत्या, या समित्यांचं मग ती आदर्श मिश्रांची समिती असो, ती जाधवांची समिती असो, ती स्वावलंबन मिशनची समिती असो, या सगळ्या समितींचे अहवाल जर आपण नीट वाचले असते तर आपल्या लक्षात आलं असतं की नेमकी अडचण काय आहे, महाराष्ट्रातला शेतकरी नेमका संकटात काय आहे आणि त्याची उपाययोजना काय आहे। दुर्दैवाने आपण समित्या बनवल्या, त्याच्या अहवालाचं कधीही वाचन आपण केलं नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपली मागणी करताना कुठे आपलं चुकतंय हे आपल्या लक्षात आलं नाही। खरं म्हणजे काय सांगितलं होतं या विविध समित्यांनी अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय, कर्ज माफ केव्हा कराल? त्यांनी सांगितलं पहिले कर्ज उपलब्ध करून द्या, शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. दुसरं सांगितलं सिंचनाच्या सोयी मिळाल्या पाहिजे, विजेचं कनेक्शन मिळालं पाहिजे, फूड सिक्युरिटी मिळाली पाहिजे, आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, जोडधंद्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि शेतीमालाला उचित भाव मिळाला पाहिजे. या बाबी सगळ्या समित्यांनी अध्यक्ष महोदय सातत्याने याच शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी आहेत आणि आत्महत्या होतात याची कारण देखील हीच आहे. या सगळ्या समितीने अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलं होतं. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय आपण या समितींच्या अहवालाकडे कधीच लक्ष दिलं नाही. आपण ज्या कर्ज माफीच्या संदर्भात बोललात अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2008 आणि 2009 मिळून आपण ही कर्जमाफी केली आहे 2 टप्प्यामध्ये. केंद्र सरकारने कर्जमाफी केली, त्यानंतर मग त्यात काही भर ही राज्य सरकारने घातली, अशी सगळी मिळून अध्यक्ष महोदय साधारणपणे 7,000 कोटी रुपयाची ही कर्जमाफी आहे. मी ढोबळ मनाने सांगतो, ज्यातली पहिल्या टप्प्यात अध्यक्ष महोदय 8 साली अध्यक्ष महोदय 5,800ची आहे, मग 2,000ची, अशी 7,400च्या दरम्यान ही कर्जमाफी जाते. यापैकी अध्यक्ष महोदय ही कर्जमाफी करत असताना आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नावानं ही कर्जमाफी केली. आपण काय सांगितलं की आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, शेतकरी कर्जबाजारी आहे आणि त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला मुक्त करण्याकरता ही कर्जमाफी आपण करतोय. दुर्दैवाने विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अध्यक्ष महोदय या कर्जमाफीचा किती हिस्सा मिळाला? 17% हिस्सा. आणि अध्यक्ष महोदय पश्चिम महाराष्ट्राला किती हिस्सा मिळाला? अध्यक्ष महोदय 53%, 52% हिस्सा या कर्जमाफीचा. आणि अध्यक्ष महोदय याची सगळी आकडेवारी मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही, मी कालही मांडलेली आहे, पण पाहिजे असेल तर पूर्ण मांडतो. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे ज्यांच्या नावाने कर्जमाफी आपण घेतली अध्यक्ष महोदय त्यांना या कर्जमाफीचा फायदाच मिळाला नाही. तो का मिळाला नाही? अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एकूण सगळी कर्जमाफी आपण असं म्हणतो की शेतकऱ्याच्या प्रश्नावरचा रामबाण उपाय ही कर्जमाफी आहे. अध्यक्ष महोदय कर्जमाफी दिल्यानंतर 2009 साली 1,605 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, 2010 साली 1,741 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, 2009 ते 2014 या कालावधीमध्ये 9,614 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मग अध्यक्ष महोदय हा जर रामबाण उपाय होता तर या आत्महत्या का थांबल्या नाहीत? याचं कारण असं होतं अध्यक्ष महोदय की आपण या 4 समित्यांचे अहवाल न वाचता किंवा जाणीवपूर्वक या समित्यांनी ज्या गोष्टी सुचवल्या होत्या त्याच्यावर आपण कधीच कारवाई करण्याचा प्रयत्न केला नाही अध्यक्ष महोदय. आता अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण वास्तविकता समजून घ्या. अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये 29 लाख शेतकरी आहेत आणि मराठवाड्यामध्ये 31 लाख शेतकरी आहेत. मी जाणीवपूर्वक अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मागास भागाचा जेव्हा आपण विचार करतो, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी जिल्हे देखील आहे. पण आज आपण आत्महत्याचा विचार जास्त करत असल्यामुळे आकडेवारी आपल्या समोर अध्यक्ष महोदय मी जाणीवपूर्वक विदर्भ आणि मराठवाड्यातली ठेवतोय आणि काय भीषण सत्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये 29 लाख शेतकरी आहेत, मराठवाड्यात 31 लाख शेतकरी आहेत. अध्यक्ष महोदय असे एकूण 60 लाख शेतकरी आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल कधीतरी कर्ज मिळालाय अशा प्रकारच्या 60 लाख शेतकऱ्यांपैकी किती शेतकरी आहेत? फक्त 25 लाख शेतकरी. म्हणजे 35 लाख शेतकरी असे आहेत, 60% शेतकरी असे आहेत तटकरे साहेब ज्यांना तुमच्या व्यवस्थेतनं कधीच कर्ज मिळालं नाही. अध्यक्ष महोदय या समित्यांनी हेच सांगितलं कर्जमाफी करा नाही. त्यांनी सांगितलं हे जे तुमच्या इन्स्टिट्यूशनल नेटवर्क मधनं बाहेर शेतकरी आहेत यांना जोपर्यंत तुम्ही कर्ज देणार नाही, यांना जोपर्यंत तुम्ही इन्स्टिट्यूशनल फायनान्सच्या परिघामध्ये आणणार नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं तुम्ही शेतीवरचं संकट दूर करू शकत नाही. आता आपण कर्जमाफी करू तर कोणाची करू? 35% 60% लोक हे 35 लाख शेतकरी
ज्यांना कधीच कर्ज मिळालं नाही त्यांची कर्जमाफी तुम्ही करणार कशी अध्यक्ष महोदय? 60% लोकांना डावलून मग कर्जमाफी जर तुम्ही केली तर त्याचा नेमका उपयोग हा या 60% लोकांना कसा होणार आहे? आणि मग दुसरा आकडा आपण लक्षात घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय. विदर्भामध्ये मागच्या खरीपाच्या हंगामामध्ये 6 लाख शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कर्ज मिळालं होतं. आता या हंगामामध्ये 7 लाख शेतकऱ्यांना मिळालंय. आणि अध्यक्ष महोदय मराठवाड्यामध्ये मागच्या हंगामामध्ये 3.25 लाख शेतकऱ्यांना कर्ज मिळालं होतं. आता 7.63 लक्ष शेतकऱ्यांना कर्ज मिळालंय, दुपटीने. अध्यक्ष महोदय कर्ज मिळतं केव्हा? माणिकराव, आपण ज्येष्ठ आहात, मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या आपल्याला मान ठेवायला पाहिजे. नंतर बोला ना आपण, नाही पण नंतर बोला, हे बरोबर नाही. महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज मागच्या वर्षीपेक्षा जास्त दिलं तेवढंच फक्त सांगितलं. परंतु ज्या वेळेला 2008 आणि 2009 मध्ये कर्जमाफी केली त्या दुसऱ्या वर्षीला किती शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं ते जर सांगितलं तर स्पष्टपणे कर्जमाफी हे झाल्यावर तुम्हाला राईट ऑफ रिप्लायची संधी आहे ते बोला. अध्यक्ष महोदय, माननीय माणिकरावजींना समजलं पाहिजे म्हणून मी सांगतो. अहो हे सगळं जे आहे किती लोकांचे होते तेच सांगतो आपल्याला. सगळे मिळून तुम्ही 25 लाखाच्या वर करू शकत नाही. आजपर्यंत कर्ज घेतलेले 25 लाख आहे. 35 लाखाला तुम्ही कर्जच दिलेलं नाही. 60% शेतकऱ्यांना कर्जच दिलं नाही. काय या ठिकाणी सांगता माणिकरावजी? 60% शेतकऱ्यांना कर्ज दिलं नाही तुम्ही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, साहेब आपण बोला. अध्यक्ष महोदय, सत्य कडू असलं तरी ऐकून घ्यावं लागतं आणि कटू सत्य ऐकून घेण्याची हिंमत ठेवावी लागते. अध्यक्ष महोदय, माझं काही म्हणणं खोटं असेल तर माणिकराव ठाकरेंनी उद्या माझ्यावर पुन्हा दुसरा हक्कभंग आणावा. मी तयार आहे अध्यक्ष महोदय, मी तयार आहे. माणिकराव मी तयार आहे. नाही मी तयार आहे. तुम्ही दुसरा हक्कभंग आणा माझ्यावर, मी तयार आहे. मुख्यमंत्री महोदय आपण पुढे चला, पुढे चला. आपण सगळे खाली बसा. सगळे खाली बसा. मुख्यमंत्री महोदय बोला. अहो खाली बसा. एक तर आपण बोललाय चुकीचं बोललाय. बोला बोला. अध्यक्ष महोदय बसा. हे बघा 4.5 दिवस आपण याच्यात घालवलेले आहेत. आपण मुख्यमंत्री महोदयांच्या अपेक्षा केलेल्या आहे. माणिकराव ठाकरे साहेब हे ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांना ही परंपरा पूर्ण माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री. 1 मिनिट सर, खाली बसून बोलू नका. आपल्याकडनं ते अपेक्षित नाही. आपल्याला त्यांचं सगळं बोलण्यानंतर तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्हाला काय ते विचारायचं ते विचारा. परंतु त्यांची लिंक तोडण्यात काही अर्थ नाही आहे, हे योग्य नाही. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एकूण मागच्या वर्षी विदर्भामध्ये 3,925 कोटीचं कर्ज वाटप झालं होतं. यावर्षी 4,743 कोटीचं कर्ज वाटप झालं. मराठवाड्यामध्ये 1,749 कोटीचं झालं होतं. यावर्षी 3,495 कोटीचं झालं. अध्यक्ष महोदय, नव्याने कर्ज कधी मिळतं? अध्यक्ष महोदय, एक तर जुनं कर्ज परत केलं असेल तेव्हा किंवा कर्ज रिशेड्यूल केलं असेल तेव्हाच मिळतं अध्यक्ष महोदय. आज जवळपास अध्यक्ष महोदय एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्ज घेत आहेत आणि ऑगस्टपर्यंत घेणार आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्ज घेत आहेत. एकतर 60% शेतकरी कर्जच नाही, ते बाहेर आहेत. उरलेल्या शेतकऱ्यांमध्ये एवढ्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे म्हणजे एक तर रिशेड्यूल केलं आहे किंवा अध्यक्ष महोदय त्यांनी कर्ज भरलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकी कर्जमाफी कोणाकरता तुम्ही मागता हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. अध्यक्ष महोदय, खरं तर कर्जमाफी मागितली तर कोणालाही ज्याच्यावर कर्ज असेल त्याला बरंच वाटतं, त्याला काही वाईट वाटत नाही काही, तो तर म्हणेलच, प्रत्येकाचं म्हणणं आहे. पण ज्या वेळेस एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो
त्यावेळेस ते इन्स्ट्रुमेंट कोणाकरता वापरतो याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आपण राष्ट्रीयकृत बँकांच्या संदर्भात सांगितलं. मला राष्ट्रीयकृत बँकांवर अशा प्रकारची सक्ती का करावी लागली? अध्यक्ष महोदय, मी सहकारी बँकांच्या बाजूचा आहे, पण दुर्दैवाने या विदर्भ मराठवाड्यातल्या सहकारी बँका अध्यक्ष महोदय काही लोकांनी खाऊन टाकले, लुटून टाकले. अध्यक्ष महोदय, आज बुलढाण्याची बँक, नागपूरची बँक, वर्धेची बँक, धुळ्याची बँक, अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या बँका, बीडची बँक, सांगा. नाही केव्हा लुटली गेली ते सांगतो ना. नाही ते जाऊ द्या ना. अमरसिंह आम्ही माणिकरावनं सांगितलं ते आपल्याला वेगळ्याने सांगायची गरज आहे का? काय अवस्था आहे आज अध्यक्ष महोदय? तुमच्या मागणीची नोंद घेऊ. यामुळे सहकारी बँकांची परिस्थिती अशी झाली की आज त्या कर्ज देत नाहीये. आणि अध्यक्ष महोदय, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या राज्यात आणि इतर राज्यात फरक काय आहे? इतर राज्यांमध्ये कर्ज पुरवठा हा जास्त नॅशनलाइज आणि कमर्शियल बँका करतात आणि कमी कर्ज पुरवठा सहकारी बँका करतात. आपल्या राज्यामध्ये सहकाराचं जाळं आपण मजबूत केलं होतं, जे आपण सांगितलं, त्यामुळे आपल्या राज्यामध्ये कमर्शियल आणि नॅशनलाइज बँकांचं जाळं ग्रामीण क्षेत्रात नाही. आपलं सगळं जे फंडिंग होत होतं, जे काही लेंडिंग होत होतं, हे सहकारी बँकांच्या माध्यमातून होत होतं. आणि या सहकारी बँका उद्ध्वस्त झाल्यामुळे तुम्ही म्हणता ना तटकरे साहेब कारवाई करा, कारवाई करा, कारवाई होईल, पण कारवाई करून देखील आज जी शेतकऱ्यावर अवस्था आली आहे, एक बँक उद्ध्वस्त झाल्यानंतर एका दिवसात तिथे दुसरी बँक उभी राहत नाही, एका दिवसात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडता येत नाही, एका दिवसामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वेगळी व्यवस्था उभी राहत नाही. ही व्यवस्था सगळी आपण उद्ध्वस्त करून टाकली. आज अध्यक्ष महोदय, ही जी शेतकऱ्याची अवस्था आली आहे ना, याला केवळ निसर्ग जबाबदार नाही आहे, हे आसमानी संकट नाही आहे, हे सुलतानी संकट देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी या बँका उद्ध्वस्त केल्यामुळे आज शेतकऱ्यावर ही अवस्था आली आहे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून आज सातत्याने तगादा लावून, होय मी सांगितलं बँकांवर एफआयआर दाखल करा, केले एफआयआर दाखल. आरबीआयने आम्हाला पत्र पाठवलं, आरबीआयने सांगितलं की आम्ही चांगलं काम करतोय, एफआयआर दाखल करू नका. आम्ही त्यांना सांगितलं चांगल्या काम करणाऱ्या बँकांच्या विरुद्ध आम्ही करणार नाही, पण बुलढाण्यासारख्या भागामध्ये, वर्धेसारख्या भागामध्ये ज्या ठिकाणी बँका काहीच कर्ज द्यायला तयार नाही, आज यवतमाळ सारख्या भागामध्ये बँक कर्ज देत नाहीये, अशा अवस्थेमध्ये अध्यक्ष महोदय नॅशनलाइज बँकांनी तरी कर्ज दिले पाहिजे म्हणून एफआयआर दाखल केले. त्याचा परिणाम आहे की मागील वर्षीपेक्षा यावर्षी कर्ज जास्त मिळालंय. समाधानी आहोत का? नाही आहोत, अजून मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, या बँका अडचणीत असताना MS कोऑपरेटिव्ह बँकेने अट टाकली की जर या बँकांना रिफायनान्सचे पैसे द्यायचे असतील तर राज्य सरकारने हमी दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, तातडीनं आम्ही कॅबिनेटचा निर्णय घेतला, 500 कोटी रुपयाची हमी दिली आणि सांगितलं बँकांना पैसे द्या, कारण आमच्या सहकारी बँकाच आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभ्या राहतात, या नॅशनलाइज बँका आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभ्या राहत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, कुठेतरी याचं आत्मचिंतन आम्ही करणार आहोत की नाही. आणि मग कर्जमाफीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण जे सांगितलं अध्यक्ष महोदय, मी केवळ फार डिटेलमध्ये जात नाही. मागच्या कर्जमाफीत काय झालं मी आधीच सांगितलं. गरीब शेतकऱ्याला किंवा जो विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी होता त्याला किती फायदा मिळाला हे तर आपण बघितलं. पण मग या योजनेचं नेमकं काय झालं? CAGचा रिपोर्ट आहे, कॅगचा रिपोर्ट, कॅगने रिपोर्ट सादर केलेला आहे, मी नाही आहे. काय म्हणतं कॅग? केंद्र शासन कृषी कर्जमाफी योजना 2008, महाराष्ट्र शासन कृषी कर्जमाफी योजना 2009. अध्यक्ष महोदय, काय म्हटले यात? पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी न देणे किंवा कर्जमाफीचा लाभ न देणे, अपात्र व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ देणे, थेट शेतकऱ्यांना, हे सगळ्यात महत्वाचं आहे,
काय केलाय. मी का म्हणालो की काही लोकांनी आपली घरं भरण्याचं काम केलं. थेट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आवश्यक असताना संस्थांना कर्जमाफी दिली. अध्यक्ष महोदय, कर्जाबाबतच्या कागदपत्रामध्ये खोडतोड, दुरुस्ती तसेच आवश्यक कागदपत्र न घेता अपूर्ण कागदपत्राच्या आधारे काही लोकांना कर्जमाफी दिली. आणि अध्यक्ष महोदय, काही वित्तीय संस्थांनी लीगल चार्जेस सारखी अपात्र रक्कम तसेच वसूल न झालेल्या व्याजाच्या रकमेवरही कर्जमाफी देऊन टाकली. अध्यक्ष महोदय, काही बँकांनी लाभार्थ्यांना दुहेरी लाभ दिला. अध्यक्ष महोदय, दोन्ही योजनांचा लाभ दिला. एकाच वित्तीय संस्थेमार्फत एकाच लाभार्थ्याला 2 वेळा लाभ दिला. पीक विमा योजनेअंतर्गत अध्यक्ष महोदय जी काही रक्कम मिळाली होती तीही वजा न करता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कर्जमाफी देण्यात आली. आणि अध्यक्ष महोदय, जी कर्ज सवलत 20,000वरील आवश्यक असलेली रक्कम भरणा करणं आवश्यक होतं ती भरणा न केलेल्यांना देखील अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कर्जमाफी देऊन टाकली. एवढंच नाही, खतावणीनुसार कर्ज बाकी कमी असताना जास्त रक्कम दाखवून, ऐका तटकरे साहेब किती महत्वाचं आहे की कर्ज बाकी कमी असताना जास्त रक्कम दर्शवून खतावणीत खोडतोड करून कर्जमाफी देण्यात आली. अध्यक्ष महोदय, बँकांनी शेतकऱ्यांना, सहकारी संस्थांना कर्ज दिलेले नसताना, हे महत्वाचं आहे, मी नाही म्हणत आहे, कॅग म्हणताय तुम्ही, किती असं केलं तरी काय करता येईल. एक नाही आहे, एवढा अहवाल आहे, ती दाखवतो किती केला घोटाळे. अध्यक्ष महोदय, सहकारी संस्थांना कर्ज दिलेले नसताना कर्ज दिल्याचे दर्शवून कर्जमाफी दिली आहे. अध्यक्ष महोदय, ताफी खोऱ्यातील उपसा जलसिंचन सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जमाफीमध्ये व्याजाच्या रकमेचे मुद्दलीकरण करणे अपेक्षित नसताना तसा जमा खर्च करून कर्जमाफी दिली आहे. आणि अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी अध्यक्ष महोदय ग्रीन हाऊस योजनेअंतर्गत ज्यांना नुकतंच कर्ज मिळालं होतं, एकही हप्ता भरला नव्हता, थकीतही नव्हता, त्यांनाही अध्यक्ष महोदय थकीत दाखवून कर्जमाफी देण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, पद्धतशीर केलाय. आहे ना, कॅगचा सगळा रिपोर्ट तुमच्या समोर मांडण्यात आलेला आहे. हजारो कोटी रुपयाचा आहे. आपल्याला माहिती आहे, एकट्या कोल्हापूर बँकेचा 120 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. एकट्या कोल्हापूर बँकेचा, एकेका बँकेचा घोटाळा जर बघितला अध्यक्ष महोदय 117. आणि आपण म्हणाले ना, अहो आपले इतके हुशार महाभाग आहे. ओके, माणिकरावांना 117 वगैरे फारच लहान वाटतं. आणि हा तेच त्यांच्यामुळे किंवा 117 म्हणजे किरकोळ आहे, एवढं चिल्लर आम्ही खात नाही. अध्यक्ष महोदय, ते गाई येणार आहे पुढे, आणतोय गाई. आणि तटकरे साहेब, आपण म्हणाला 2 हेक्टर 2.5 हेक्टर, आता या कोल्हापूरमध्ये अध्यक्ष महोदय 2 गुंठ्यावर 20 लाखाची कर्जमाफी केली. काय लूट आहे. 2-4 नाही, असे हजारो कोटी रुपये. आणि म्हणून मी सांगितलं, एकीकडे घोटाळे करून सहकारी बँका, सहकारी संस्था अध्यक्ष महोदय तोट्यात आणायच्या, आणि मग अशा प्रकारच्या कर्जमाफीच्या माध्यमातून ज्याचा 60% लोकांना कुठलाही उपयोग नाही, अशा प्रकारच्या कर्जमाफीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय केवळ आपल्या संस्थांना त्या ठिकाणी पैसा पुरवायचा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ही आज कर्जमाफीची जी मागणी तुम्ही करताय त्याच्या आधी पहिली मागणी ही आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे की हे जे 60% लोक आहेत ज्यांना आम्ही कर्जच देऊ शकत नाही, कारण बँका आपण संपवलेल्या आहेत, सोसायट्या आपण संपवलेल्या आहेत, त्यांना कर्ज कसं मिळेल या संदर्भातली तरतूद अध्यक्ष महोदय पहिले या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे शेतकऱ्याला नवीन कर्जाला पात्र करण्याकरता अध्यक्ष महोदय कर्जाचं पुनर्गठन आम्ही केलं. आणि हे पुनर्गठन करताना त्याच्यात बदल केला. पूर्वी 3 वर्षाकरता पुनर्गठन केलं जायचं. पहिल्याच वर्षी 12% व्याज,
म्हणजे अध्यक्ष महोदय तो शेतकरी अजून अडचणीत जायचा. आता आम्ही निर्णय केला 3 वर्ष नाही 5 वर्ष पुनर्गठन होईल आणि पहिल्या वर्षीचं 12% व्याज राज्य सरकार भरेल, पुढच्या 4 वर्षाचं 6% व्याज हे राज्य सरकार या ठिकाणी भरेल. हा निर्णय आम्ही केला अध्यक्ष महोदय. 20 लाख शेतकऱ्यांनी माणिकरावजी जरा माणिकराव हे बरोबर नाही हो, हे बरोबर माणिकराव नाही हे बरोबर नाही. मी निर्देश दिल्यानंतर तुम्ही हे माणिकराव मी माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही, तोंड घशी पडाल. मुख्यमंत्री महोदय आपण बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय रघुराम राजन साहेब जे RBIचे गव्हर्नर आहेत आणि जे आपल्या मनमोहन सिंग साहेबांनीच अपॉइंट केले होते, अतिशय हुशार. अध्यक्ष महोदय, हे रघुराम राजन साहेब काय म्हणतात, हे रघुराम राजन साहेब असं म्हणतात, फार्म लोन वेवर अ टूल time and again used by politicians to appease the poor farmer on the pretext of helping them. Rajan asked a pertinent question: how effective these debt waivers have been. In fact, the studies that we have typically shown that they have been ineffective. In fact, they have constrained the credit flow post waiver to the farmers. अध्यक्ष महोदय, हे रघुराम राजन यांनी म्हटलं आणि कधी म्हटलंय. नुकतंच अध्यक्ष महोदय तेलंगणाने एक कर्जमाफीची योजना घोषित केली आणि अध्यक्ष महोदय त्यानंतर त्या योजनेचं काय झालं हेही सांगतो. पहिले योजना घोषित झाल्यावर त्याचं दायित्व लक्षात आलं, 25,000 कोटीच्या घरात चाललाय. मग त्यांनी सांगितलं 1 लाखापर्यंत करू, तरी लक्षात आलं की दायित्व मोठं आहे. मग त्यांनी सांगितलं की 1 वर्षापुरतं करू, अजूनही ते होऊ शकलेलं नाही. कारण काही सदस्यांनी तेलंगणाचं उदाहरण या ठिकाणी दिलं, म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि त्याच्यावर रघुराम राजन साहेबांनी या ठिकाणी हे सांगितलंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे क्रेडिट बेस कर्ज पुरवठ्याची जी काही शेतीची अर्थव्यवस्था आहे त्याच्यापासून आपल्याला गुंतवणूक आधारित अर्थव्यवस्थेकडे गेलं पाहिजे. आपण शेतीतली गुंतवणूक करत नाही, आपण शेतकऱ्याला सक्षम करत नाही, त्याला केवळ कर्ज पुरवठा आपण या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ज्या समित्यांचे अहवाल मी सांगितले त्या समित्यांनी देखील आपल्याला हेच सांगितलं की पहिले या सगळ्या व्यवस्था उभ्या करा. आता अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काय सांगितलं होतं, माननीय पंतप्रधान साहेब या ठिकाणी आले आणि पंतप्रधान साहेबांनी आदर्श मिश्रांना पाठवलं प्लॅनिंग कमिशन, त्यांनी रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टमध्ये 2 प्रामुख्याने गोष्टी सांगितल्या. नाही, तेव्हा प्लॅनिंग कमिशन होतं. अध्यक्ष महोदय, पहिलं त्यांनी सांगितलं की आत्महत्याग्रस्त भागामध्ये सिंचनाच्या सोयी केल्या पाहिजेत आणि त्याकरता माननीय पंतप्रधान साहेबांनी अध्यक्ष महोदय 5,857 कोटी रुपयाचा कार्यक्रम दिला. काय अपेक्षित होतं, 88 सिंचन प्रकल्प पूर्ण करून अध्यक्ष महोदय 1,15,740 हेक्टर एवढ्या जमिनीला सिंचन देणं हे अपेक्षित होतं. अध्यक्ष महोदय, काही प्रकल्प अर्धे झाले, 1-2 प्रकल्प पूर्ण झाले आणि 2008 साली, आज आहे 2016, एवढ्या वर्षामध्ये अध्यक्ष महोदय प्रत्यक्ष सिंचन किती होत आहे अध्यक्ष महोदय, 20,000 हेक्टर, 13%. म्हणजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला त्याच्या शेतीला आपण पाणी दिलं नाही, शेतकऱ्याला पाणी देणार नाही, शेतकऱ्याला वीज देणार नाही. अध्यक्ष महोदय, कशाच्या आधारावर हा शेतकरी खऱ्या अर्थानं समृद्ध होईल. आज अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर विदर्भातला आणि मराठवाड्यातला अध्यक्ष महोदय 1994चा फिजिकल बॅकलॉग 1994चा, आजच्या सोडून द्या, 1994च्या उर्वरित महाराष्ट्राच्या लेवलवर आपण विदर्भ मराठवाड्याला आणू शकलो नाही. 20 वर्ष मागे ठेवलाय, 20 वर्ष.
अध्यक्ष महोदय, 1994चा बॅकलॉग देखील आपण पूर्ण करू शकलो नाही. मग अध्यक्ष महोदय, एकीकडे आपण ज्यावेळी कर्जमाफीचा विचार करतो आहोत ना अध्यक्ष महोदय, त्यावेळी हा पैसा शेतकऱ्याला पाणी देण्याकरता जर वापरला तो तुम्हाला कर्जमाफी मागायलाच येणार नाही. आमच्या शेतकऱ्यात ताकद एवढी आहे, पाणी द्या, वीज द्या अध्यक्ष महोदय, तो त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम भूमी करून दाखवतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहतो. ज्या भागात तुम्ही दिलं त्या भागातला शेतकरी अध्यक्ष महोदय आज सक्षम आहे. त्या भागातला शेतकरी आत्महत्या करत नाही आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, काय प्रॉब्लेम नाही असेल तर सांगतो, उत्तर सगळे तयार आहे. अमरसिंग, काळजी करू नका अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही या मागण्या करायच्या आधी अध्यक्ष महोदय हा रिपोर्ट जर वाचला असता तर अधिक चांगलं झालं असतं. अध्यक्ष महोदय, आता आम्ही काय करायचं ठरवलंय अध्यक्ष महोदय, जोपर्यंत शाश्वत सिंचन आपण देत नाही, आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता 3 वर्षामध्ये या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये 132 प्रकल्पांचं अध्यक्ष महोदय काम आम्ही करणार आहोत. आणि त्यातनं 2.17 लक्ष हेक्टर एवढी सिंचन क्षमता तयार करायची हा निर्णय आम्ही घेतलाय. अध्यक्ष महोदय, किती प्रश्न तुम्ही उभे करून टाकले. खरं म्हणजे आता 8 महिन्यात सगळे प्रश्न आम्ही सोडवले पाहिजे असं तुमचं मत आहे. पण 15 वर्षात तुम्ही उभे केलेले प्रश्न काय सोपे आहेत का? पैसे तर देऊन देऊ, तुम्ही म्हणता ना कुठनंही कर्ज काढून देऊ. हो, कर्जाला काय प्रश्न आहे? कर्ज आपल्याला मिळेल, नाही मिळालं तर पंतप्रधानांकडे जाऊ. प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, या सिंचन प्रकल्पाच्या कामाची परिस्थिती तुम्ही अशी करून ठेवली आहे ज्याचा उल्लेख मगाशी सुधीर भाऊंनी केला. अध्यक्ष महोदय, 4-4 वर्ष त्याला आपण सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. आणि अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस सुधीर भाऊ आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता द्यायला बसतो त्याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा मी नंतर सांगेल अध्यक्ष महोदय. पण काय होऊ शकतं या ठिकाणी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, सरकार कसं चाललं हे मला समजत नाही अध्यक्ष महोदय. आज शासनाची इच्छा आहे सुधारित प्रशासकीय मान्यता द्यायची, पण अध्यक्ष महोदय व्याप्तीतले बदल कसे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय म्हणजे अध्यक्ष महोदय गाईचा बैलच करायचा असं जर ठरवलं तर कसं करता येईल अध्यक्ष महोदय? पण केलाय आम्ही अध्यक्ष महोदय, गाईचा बैल केलाय, बैलाची म्हस केली आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे हे क्विक फिक्स नाही आहे, एका दिवसात फिक्स नाही करतायत अमरसिंगजी. आज पैसे देऊन या ठिकाणी सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करायच्या ठरवल्या तरी देखील अध्यक्ष महोदय या प्रकल्पाची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज खरं म्हणजे पहिल्यांदा ती अवस्था नीट करावी लागेल, त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल आणि त्यातनं अध्यक्ष महोदय मग हे कामं करावे लागतील. हे एका दिवसात होणारे कामं नाही आहेत. 15 वर्षामध्ये ही कामं जर तुम्ही नीट केली असती, कधीतरी हा विचार केला असता की विदर्भ मराठवाडा आपल्याच संयुक्त महाराष्ट्रातला महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे इथलं जे काही सिंचन आहे हे योग्य प्रकारे झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जर योग्य प्रकारच्या तरतुदी केल्या असत्या आणि कामं केली असती तर आज शेतकऱ्यावर ही अवस्था अध्यक्ष महोदय या ठिकाणी निश्चितपणे आली नसती. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एकीकडे मी तटकरे साहेब मोठ्या धरणांच्या विरोधात नाही आहे, मोठी धरणे आवश्यक आहे, पण त्याचसोबत महाराष्ट्राची जिओलॉजी, हायड्रोलॉजी आणि टोपोग्राफी या तिन्ही गोष्टी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. केवळ मोठ्या धरणाच्या भरोशावर संरक्षित सिंचन हे महाराष्ट्रात देता येत नाही. अध्यक्ष महोदय, सुदैवाने वसंतराव नाईक साहेबांनी हे ओळखलं होतं आणि म्हणून जलसंधारणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडू शकतं हे समजणारा द्रष्टा नेता वसंतरावजीच्या रूपानं होता. पण नंतर आम्ही मोठ्या धरणांच्याच पाठीमागे लागलो आणि आम्ही अध्यक्ष महोदय हे जे काही कामं होती ही कामं आम्ही अध्यक्ष महोदय संपवून टाकली. हे जे विभाग होते हे विभाग डिफंक्ट करून टाकले अध्यक्ष महोदय. आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्राची अवस्था अशी आहे. जल आणि सिंचन आयोगाचा अहवाल आपण त्या ठिकाणी स्वतः मंत्री होतात, आपल्या समोर अनेक वेळा आला असेल. महाराष्ट्रातली सगळी धरणं पूर्ण केली तरी देखील महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय आपण 50% प्रवाही सिंचन देऊ शकत नाही. आणि आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे? देशातले 40% धरणं मोठी ही महाराष्ट्रात आहे असं आपण सांगतो आणि तरी 82% महाराष्ट्र कोरडवाहू आहे. काय अवस्था आपली आहे बघा. देशातलं प्रगत राज्य
आणि या प्रगत राज्यामध्ये 82% शेती आजही कोरडवाहूची आहे. उपाय काय आहे? उपाय माहिती आहे, पण तो आपण केला नाही. या ठिकाणी जोपर्यंत जलसंधारणाच्या माध्यमातून विकेंद्रित पाण्याचे आपण स्ट्रक्चर तयार करणार नाहीत, तोपर्यंत अध्यक्ष महोदय ही परिस्थिती आपण संपवू शकत नाही. जलयुक्त शिवाराची योजना आम्ही आणली. आपण म्हणता पाऊसच आला नाही तर काय? साहेब, पाऊस आला नाही तर धरणातही पाणी नाही, तिथेही पाणी नाही. पण आपल्याला एक गोष्ट सांगतो, जलयुक्त शिवाराची कामं ज्या ठिकाणी झाली, पहिल्या पावसाने त्या ठिकाणी जाऊन भरा. 80% ठिकाणी तुडुंब भरलेली आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणची ही जी डिस्ट्रीब्युटेड स्ट्रक्चर्स आहेत, आज मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो. अध्यक्ष महोदय, किती महिने झाले? 8 महिने झाले. गेल्या 6 महिन्यामध्ये या जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून, आणि मी याचं श्रेय शासनाकडे घेतच नाही, शासन काय करणार आहे? जनता जेव्हा एखाद्या गोष्टीला आपलं चळवळ म्हणून स्वीकारते, जेव्हा एखादी गोष्ट जनतेचं आंदोलन होतं, आणि जेव्हा शेतकऱ्याला मनातनं वाटतं की परिवर्तन केलं पाहिजे, त्यावेळेस तो काय परिवर्तन करू शकतो? ती जलयुक्त शिवाराची योजना आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो, सन्माननीय राजेंद्र सिंगजी जलतज्ञ यांनी अनेक ठिकाणी गौरव उद्गार काढले. मला 2 वेळा फोन करून सांगितलं की महाराष्ट्रातल्या शाश्वत सिंचनाकडे जाण्याचा रस्ता जर काही असेल तर तो जलयुक्त शिवार आहे. आणि हे अध्यक्ष महोदय त्यांनी स्वतःच्या सत्कारामध्ये सांगितलं. आणि गेले 3 महिने कोणाच्याही निमंत्रणावरून नाही, स्वतःहून या महाराष्ट्रामध्ये ते आहेत. 17 जिल्ह्यांमध्ये ते गेले आणि त्या जिल्ह्यातल्या लोकांनी स्वतः त्यांना बोलवलं, प्रशासनाने बोलवलं, त्यांचे वर्कशॉप्स घेतले. अध्यक्ष महोदय, आणि आज या जलयुक्त शिवाराच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय पहिल्या टप्प्यामध्ये 1,19,882 कामं हातामध्ये घेण्यात आली आणि त्यापैकी 88,657 कामं पूर्ण झाली आहेत. अध्यक्ष महोदय, प्रामुख्यानं या ठिकाणी जी कामं केली त्यातली अध्यक्ष महोदय माथा ते पायथा हे जे तत्व आहे, या तत्वानुसार ही कामं करण्यात आली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय 3,51,999 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंग, 75,971 हेक्टरवर सीसीटी डीप सीसीटी, 1,007 माती नाला बांध, 1,097 CNB दुरुस्ती, 84 केटीव्हीआर दुरुस्ती, 2,229 पाझर तलाव दुरुस्ती, 92 नवीन पाझर तलाव, 132 केटीव्हीआर, 4,339 शेततळी, 821 रिचार्ज शाफ्ट, 32,829 हेक्टरवर अध्यक्ष महोदय ठिबक सिंचन आणि 6,173 हेक्टरवर तुषार सिंचन, एवढं काम याच्या अंतर्गत करण्यात आलं. अध्यक्ष महोदय, आज 6,000 गावांमध्ये परिस्थिती झपाट्यानं बदलते आहे आणि मार्च पर्यंत ही कामं आपण पूर्ण करणार आहोत. आणि याला जो काही निधी लागला, विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये अध्यक्ष महोदय आपण ॲडिशनल 619 कोटी रुपये दिले. आता पुन्हा अध्यक्ष महोदय या पुरवणी मागण्यांमध्ये देखील आपण पैसा दिला आणि अध्यक्ष महोदय जवळपास 51,588 कामं हातामध्ये घेऊन त्यातली 36,304 कामं पूर्ण केली. ज्यावेळी समाजातनं 250 कोटी रुपयाचा लोकसहभाग येतो, त्यावेळी अध्यक्ष महोदय या योजनेची महत्ती काय आहे, व्याप्ती काय आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, इकडच्याच नाही, इकडच्याही अनेक सदस्यांनी अध्यक्ष महोदय अतिशय उत्तम काम याच्यामध्ये करून दाखवलं. अनेक सदस्यांनी, मला माहिती आहे असे सदस्य मी बघितले ज्यांनी 50 लाख रुपये याच्यामध्ये दिले आपल्या निधीतनं. अध्यक्ष महोदय, अमरसिंग तुम्ही दिले, चांगला आहे, केलाय, गुड, केलंच पाहिजे, आपलं काम आहे. अध्यक्ष महोदय, जी दिशा माननीय पंतप्रधान साहेबांच्या समितीने त्या काळामध्ये सांगितली, ती दिशा स्वीकारण्याचं काम आज आम्ही करतो, हे महत्वाचं आहे. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. 5,000 गावं यावर्षी घेऊ. आणि अध्यक्ष महोदय, आम्ही असं ठरवलं आहे, या 5,000 गावाच्या व्यतिरिक्त जे गाव अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे मान्य करेल की आम्ही लोकसभा द्यायला तयार आहोत, ते कुठल्याही निकषात बसो का न बसो, त्या गावाचं इन्क्लुजन देखील अध्यक्ष महोदय याच्यामध्ये करण्यात येईल. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण हातामध्ये घेतलाय.
आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं शाश्वत सिंचन हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. ज्याला मी सांगितलं गुंतवणूक आधारित शेती अर्थव्यवस्था, शेतकऱ्याला कर्ज देऊन चालणार नाही. आपल्या पायावर उभं करायचं असेल तर पाणी द्यावं लागेल, वीज द्यावं लागेल. काय निर्णय घेतलाय आता आम्ही निर्णय घेतलाय पुढच्या 3 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय 1.5 लाख शेततळी आम्ही तयार करणार आहोत. 50,000 शेततळी दरवर्षी. आणि या 1.5 लाख शेततळ्यातनं अध्यक्ष महोदय 5 लाख एकर शेती ही सिंचनाखाली येईल. त्यासोबत अध्यक्ष महोदय पुढील 3 वर्षामध्ये 1 लाख अध्यक्ष महोदय या ठिकाणी विहिरी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आपण घेतलेलं आहे. मी अध्यक्ष महोदय यवतमाळमध्ये गेलो, अनेक जिल्ह्यांमध्ये गेलो, अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांमध्ये गेलो. आणि अध्यक्ष महोदय ज्यावेळेस मी जायचो त्यावेळी त्या गावातल्या एखाद्या शाळेमध्ये जेवढ्या आधी आत्महत्या घडलेल्या आहेत त्या सगळ्यांना बोलवायचो. आणि बोलून मी त्यांना विचारायचो की तुम्हाला काही मिळालं आहे का. अध्यक्ष महोदय बहुतांश लोकांना 1-2-3 केसेस सोडल्या 1 लाख रुपये मिळाले होते. पण अध्यक्ष महोदय मी त्यांना विचारायचो तुमच्या शेतीत विहीर आहे का. नाही. एखादा सांगायचा की विहीर आहे, तुला पंप मिळाला आहे का. नाही. अध्यक्ष महोदय 5-5 वर्ष आत्महत्या होऊन त्याला विहीर मिळालेली नाही, त्याला पंप मिळालेला नाही. आज अध्यक्ष महोदय या ठिकाणी उल्लेख झाला ताजने, अध्यक्ष महोदय प्रल्हाद ताजने अध्यक्ष महोदय या गावामध्ये पिंपरी बुटीला मी गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय किमान 4 ते 5 अशी कुटुंबीय मला मिळाली की आत्महत्या घडून 4-4, 5-5 वर्ष झाले, साधी विहीर देखील त्यांना मिळाली नाही. आणि म्हणून मी सांगितलं ना विहीर द्या. आणि हे खरं आहे अध्यक्ष महोदय की या महिलेला मी भेटलो आणि अध्यक्ष महोदय अतिशय निराशेमध्ये ती होती. त्यांनी ज्यावेळेस आत्महत्या केली त्यांच्या खात्यामध्ये 70,000 रुपये होते. अध्यक्ष महोदय ज्यावेळेस मी त्यांना भेटलो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तुम्हाला काय हवं आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत. तुम्ही सांगा विहीर असेल तर विहीर देऊ, नसेल तर विहीर देऊ, पंप असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना. पण 2 महिने ही महिला अध्यक्ष महोदय बाहेर नातेवाईकाकडे गेली आणि अत्यंत निराशेमध्ये ती होती. आणि अध्यक्ष महोदय तिने आत्महत्या केली, भूषणावं नाही. आणि मुख्यमंत्र्याला भेटल्यानंतर अध्यक्ष महोदय तिने आत्महत्या केली. हे काही मी बिलकुल भूषणावं मानत नाही, हे चुकीचंच आहे. पण अध्यक्ष महोदय याचा अर्थ काय. याचा अर्थ हा आहे का की आता शेतकऱ्यांना भेटणं सोडून द्यायचं. नाही अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांमध्ये विश्वास तयार करावा लागेल. ही अवस्था काय, ही निराशा काय. कारण 5-5, 7-7 वर्ष आत्महत्या केल्यानंतर देखील त्यांना साधी एक विहीर जर मिळणार नसेल अध्यक्ष महोदय तर तो शेतकरी कसा आत्मसन्मानाने उभा राहील. आज ही महिला अध्यक्ष महोदय जवळपास एकटीच राहत होती. तिचा जो मुलगा आहे त्यांनी सांगितलं की तिच्या आरोग्यावर पुष्कळ पैसा त्यांनी खर्च केला. पण अध्यक्ष महोदय ती बरीच डिप्रेशनमध्ये होती. अध्यक्ष महोदय असे अनेक आहेत आज डिप्रेशनमध्ये. आज या भागामध्ये जर तुम्ही जाऊन पाहिलं तर अध्यक्ष महोदय शेतकरी जो आहे त्याच्या मनामध्ये उत्साह तयार करण्याची आवश्यकता आहे, जगण्याची उमेद तयार करण्याची आवश्यकता आहे. निगेटिव्ह गोष्टी तर आपण खूप करू, एकमेकावर टीकाही खूप करू, माध्यमही करतील अध्यक्ष महोदय. पण कुठेतरी या शेतकऱ्याला जर आत्महत्येतनं बाहेर काढायचं असेल ना तर त्याला आपल्याला सगळ्यांना एकमुखी सांगावं लागेल की काळजी करू नकोस, आम्ही परिवर्तन घडवतो आहोत. तिथे जाऊन आपण जर निगेटिव्ह गोष्टी केल्या, अध्यक्ष महोदय या गावामध्ये जाऊन काही लोकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. गावातल्या लोकांनी काय सांगितलं, आमच्या गावात येऊन राजकारण करू नका हे सांगितलं अध्यक्ष महोदय. या महिलेच्या प्रेस घेऊन सांगितलं अध्यक्ष महोदय की इथे येऊन राजकारण करू नका. काही गोष्टी तरी अध्यक्ष महोदय या राजकारणाच्या पलीकडे अध्यक्ष महोदय हा निकषच असू शकत नाही. सन्माननीय राहुल गांधीजींना जो भेटलेला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्यामुळे हा काही निकष असू शकत नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे अध्यक्ष महोदय आणि आपल्याला हेही मला सांगितलं पाहिजे,
आपल्याला उत्तर आपण बसून जे देतोय त्याला ते उभं राहून देत एवढं. आता आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो तटकरे साहेब, पंतप्रधानांच्या पॅकेजमध्ये जाहीर केलेल्या विहिरी, कर्जाच्या गोष्टी करताना आपण पंतप्रधानांच्या पॅकेजमध्ये जाहीर केलेल्या विहिरी 8 वर्ष आपण करू शकला नाही. का नाही केल्या? अध्यक्ष महोदय, पंतप्रधानांच्या पॅकेज मधल्या विहिरी करण्याकरता किती तरतूद पाहिजे होती? आज अध्यक्ष महोदय या सगळ्या विहिरी आम्ही करायच्या ठरवल्या, किती तरतूद लागली? 500 कोटी रुपये लागले. 500 कोटी रुपये देऊन अध्यक्ष महोदय त्या पॅकेज मधल्या ज्या अध्यक्ष महोदय 10,320 विहिरी ज्या 6 वर्षात आपण केल्या नाहीत त्या विहिरी आता आम्ही करतो. अध्यक्ष महोदय याकरता जो काही निधी तो आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. मग का नाही दिला? मनरेगातनं नाही, या सगळ्या विहिरी धडकमध्ये टाकल्या. 435 कोटी रुपये राज्य सरकार देत आहे. हाच प्रॉब्लेम आहे माणिकरावजी. आपण बोलताना कर्ज घ्या, हे करा, ते करा सांगतो, पण ज्या योजना आपण घोषित केल्या, ज्या शेतकऱ्यांना जर विहीर मिळाली असती तर तो समृद्ध नसता झाला. अध्यक्ष महोदय काय कमी होती हो? 2,20,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प होता, दिले ते 500 कोटी रुपये धडक विहिरींकरता, त्या शेतकऱ्याला वाचवण्याकरता. काही वाया गेले असते तुमचे? जे आम्हाला तुम्ही शिकवता ते तुम्ही केलं नाही अध्यक्ष महोदय, आणि तुम्ही जे केलं नाही ते आम्ही केलं. या ठिकाणी या सगळ्या विहिरी, आणि मला सांगताना आनंद वाटतो, या कामाची सुरुवात देखील आम्ही करून टाकली अध्यक्ष महोदय. त्यातल्या 3,000 विहिरी पूर्ण आम्ही करतो अध्यक्ष महोदय लवकरच. आणि या सगळ्या 10,000 विहिरींचं काम विदर्भात करतायत, मराठवाड्यात नाही. अमर सिंग काळजी करू नका, सगळ्या गोष्टीची उत्तर आहे, काय चिंता करू नका. उत्तर पहिले स्वतःला मागा. 15 वर्षामध्ये हे का झालं नाही? 8व्या महिन्यात मला जे विचारता ते 15 वर्षात तुम्ही का केलं नाही याचं उत्तर द्या, आणि मग मला उत्तर मागा. अध्यक्ष महोदय यासोबत म्हणजे एवढंच नाही अमरसिंगजी, गेल्या 3 वर्षामध्ये तुम्ही ठिबक सिंचनाचे पैसे दिले का? नाही दिले, आम्ही दिले. मग शेतकरी आत्महत्या का करतो? शेतकऱ्याला त्या ठिकाणी सांगायचं तू संच लाव, आणि लावल्यानंतर 3-3 वर्ष अध्यक्ष महोदय त्याला सबसिडीचे पैसेच द्यायचे नाही. हे सगळे 3 वर्षाचे पैसे आम्ही आमच्या माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बजेटच्या माध्यमातून दिले. त्यामुळे हे जे प्रेम दाखवताय ना, हे प्रेम जर तुमच्या कृतीतनं व्यक्त झालं असतं अध्यक्ष महोदय तर ते खरं प्रेम होतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय हो, आता पंतप्रधान पॅकेजचं सांगू का? कॅगचा रिपोर्ट, कोणाला गायी मिळाल्या, नावं आलेली आहेत. अध्यक्ष महोदय पुन्हा माझ्यावर कोणीतरी म्हणेल की ज्या सभागृहात नाही त्यांची नावं का घेता, कोणी दिवंगत झाले आहेत त्यांची नावं का घेता? पण अध्यक्ष महोदय पंतप्रधान पॅकेजमध्ये कुठे शेवटी डिलिव्हरी सिस्टीम महत्वाची आहे. अध्यक्ष महोदय हे पॅकेज जाहीर झाल्यानंतर त्यातल्या गायी काही नेत्यांनी लुटून खाल्ल्यामुळे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यावर ही अवस्था आली. अध्यक्ष महोदय माणिकरावच्या जिल्ह्यात झालं, कॅगच्या रिपोर्ट मध्ये माणिकराव, आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यासोबत आता आपण बोला माणिकराव, 1 मिनिट बोला. अनुदानावर प्रत्येक गावामध्ये आपण 5 डिझेल पंप लाईन स्प्रिंकलर साहेब आपण खाली बसून प्रस्तावित केलाय. अध्यक्ष महोदय 138 कोटी रुपयाची योजना आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये हे 5 संच त्या ठिकाणी असतील, त्या माध्यमातून 25,000 मुलांना रोजगार मिळेल. आणि अध्यक्ष महोदय 17,50,000 एकर जमीन ही अध्यक्ष महोदय या माध्यमातून ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. म्हणजे आता प्रयत्न काय सुरू केला? पहिला प्रयत्न हा की शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, त्याला शाश्वत सिंचन मिळालं पाहिजे, जे 4 समित्यांनी सांगितलं होतं त्याचा पहिला प्रयत्न अध्यक्ष महोदय हा आम्ही या ठिकाणी सुरू केला. जे केलं ते सांगतो माणिकराव. आता अध्यक्ष महोदय
नुसतं पाणी देऊन चालेल का? शेतकऱ्याला विजेचं कनेक्शन देखील दिलं पाहिजे. माणिकराव, तुमचं मग मला दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की तुमचं लक्ष नव्हतं. कनेक्शन मिळाले, पण कुठे मिळाले सांगतो ते, पण आकडे आहेत सगळे. एक मिनिट थांबा. अध्यक्ष महोदय, ऑक्टोबर 2014 आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब, ऑक्टोबर 2014 अखेर. आणि आपल्याला माहिती आहे पेड पेंडिंग म्हणजे ज्याला त्या ठिकाणी पैसे भरले आहेत त्याला डिमांड नोट मिळाली आणि पैसे भरले. ज्यांना डिमांड नोट इश्यू झाली नाही ते वेगळे, त्यांची संख्या तेवढीच आहे. अध्यक्ष महोदय, ऑक्टोबर 2014 अखेर विदर्भामध्ये 55,466 आणि मराठवाड्यामध्ये 37,750 म्हणजे जवळजवळ 1,00,000 शेतकरी असे होते की ज्यांना विजेचं कनेक्शन मिळालं नाही. आणि किती वर्षापासून होते माणिकराव? आपल्याला सांगतो आता, नाही 94 पासनं. मुख्यमंत्री महोदय, म्हणजे आपण बोला फक्त, ते द्वंद्व नको. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय माझ्याकडेच बघा. अध्यक्ष महोदय, नाही मी इतका कुरूप नाहीये बघा. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मला आनंद वाटतो की माननीय माणिकरावने 1994 साल म्हटलं, 1960 म्हटलं नाही. ही एक आनंदाचीच गोष्ट आहे. हे पेड पेंडिंग 94चे नाही, हे पैसे भरले 2009 साली, 2010 साली, 2011 साली. अध्यक्ष महोदय, माहितीच देतोय, सगळी माहितीच आहे. कितीही अध्यक्ष महोदय, कितीही माहिती झोंबली तरी देखील माहितीच असते. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आता अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर मराठवाड्यातल्या ज्या केसेस सांगितल्या त्यातल्या 13,215 केसेस या 3 वर्षापेक्षा अधिक म्हणजे 5-5 वर्षापासून पेंडिंग होत्या. विदर्भातल्या 20,884 केसेस अध्यक्ष महोदय 3 वर्षापेक्षा जास्त 5 वर्षापासून पेंडिंग होते. मग अध्यक्ष महोदय मला सांगा, 5-5 वर्ष शेतकऱ्याला जर तुम्ही विजेचं कनेक्शन देणार नाही, पैसे भरून अध्यक्ष महोदय, त्याच्याकडनं अपेक्षा काय करणार आहे? अध्यक्ष महोदय, आपण अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आपण भेट दिली, मी भेट दिली. का आत्महत्या केली? 3 वर्षापासून पैसे भरले आहेत, विजेचं कनेक्शन मिळालं नाही. 30 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली, 2 वर्षापासून विजेचं कनेक्शन मागतो, मिळालं नाही, डिझेलचा पंप विकत घेतला आणि डिझेलच्या पंपावर शेती करणं किती कठीण आहे याची आपल्याला कल्पना आहे. कर्जबाजारी झाला, चिठ्ठी लिहून ठेवली आणि आत्महत्या केली. अध्यक्ष महोदय, जर तुम्ही 2-2 लाख शेतकऱ्यांना विदर्भ मराठवाड्यातल्या 5-5 वर्ष विजेचे पंप देणार नाही, आज अध्यक्ष महोदय हे नवीन सरकार आल्यानंतर आमच्या अर्थमंत्र्यांनी थेट 1,000 कोटी रुपयाची तरतूद करून दिली. परिणाम काय आहे? आज अध्यक्ष महोदय आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये 47,277 कनेक्शन आम्ही देऊन टाकले. आणि आपल्याला सांगतो माणिकरावजी, मार्च 2016 पर्यंत हे जेवढे पेड पेंडिंग आहेत, जे 5-5 वर्षापासून तुम्ही ठेवले आहे, त्या सगळ्यांना आम्ही विजेचं कनेक्शन देऊ, पाणी देऊ, विजेचं कनेक्शन देऊ. अध्यक्ष महोदय, मूळच मुद्दे चालले आहेत, म्हणूनच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला तेच समजले नाही मूळ मुद्दे काय आहेत. आता अध्यक्ष महोदय, या ठिकाणी इन्फ्रा 2 ची योजना आली आणि इन्फ्रा 2च्या योजनेमध्ये खरं म्हणजे अध्यक्ष महोदय इन्फ्रा 1 मध्येच विदर्भ मराठवाड्यावर अन्याय झाला होता. त्यामुळे इन्फ्रा 2च्या योजनेमध्ये खरं म्हणजे कुठे नेटवर्क उभं करायचं होतं आपल्याला, ज्या ठिकाणी आत्महत्या होत आहेत तिथे कनेक्शन द्यायचे आहेत, तिथे सबस्टेशन्स तयार करायचे आहेत. 8,000 कोटी रुपयाची योजना इन्फ्रा 2ची तुम्ही तयार केली. या योजनेच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय अख्ख्या विदर्भाला दिले अध्यक्ष महोदय 961 कोटी, मराठवाड्याला दिले 1040 कोटी आणि अध्यक्ष महोदय
एकट्या बारामतीला दिले 1054 कोटी. कितीचं आहे माहिती आहे का तुम्हाला मंडळ? ते 2.5 जिल्ह्याचं आहे, 2.5 जिल्ह्याचं. आणि काय केलं अध्यक्ष महोदय, आणि काय केलं, ही सगळी योजना अध्यक्ष महोदय माणिकरावजी, मी म्हणून म्हटलं तुमचं बाजूच्यांकडे लक्ष नव्हतं तेव्हा. ही सगळी योजना ही अध्यक्ष महोदय बँकेच्या कर्जाला लिंक केली. आणि ती बँकेच्या कर्जाला लिंक केल्यामुळे अध्यक्ष महोदय जो प्रगत भाग होता तिथे फायनान्सिंग झालं आणि सगळे टेंडर निघाले, आणि जो मागास भाग होता तिथले टेंडरच निघाले नाही. म्हणजे 1000 कोटी जरी दिले तरी अध्यक्ष महोदय आज तागायत त्याची कामं आपण करू शकलो नाही. आज आम्ही हा निर्णय घेतला की त्या ठिकाणी बँकेचं लिंकेज वगैरे नाही, आवश्यकता असेल महावितरणने स्वतःच्या निधीतनं पैसा द्यावा, प्रॉब्लेम असेल तर राज्य शासनाच्या निधीतनं पैसा देऊ, पण इन्फ्रा 2ची कामं करू. आता एक गोष्ट लक्षात घ्या की विजेचे कामं एका दिवसात होत नाही. 4-4 वर्ष ज्यावेळेस तुम्ही विजेची कामं करत नाही त्यावेळी त्या शेतकऱ्यावर अन्याय होतो. आज आम्ही ठरवलं तरी एक काम पूर्ण करण्याकरता 2 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो, 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. लगेच तुम्ही विचारायला तयार 8 महिने झाले तुम्ही आले का झालं नाही? अध्यक्ष महोदय, ही जर नियोजनाची दिशा ही जर तुम्हाला योग्य प्रकारे लक्षात आली असती आणि हा अन्याय जर तुम्ही केला नसता तर शेतकऱ्याला पाणी मिळालं असतं, त्याला वीज मिळाली असती आणि त्याच्या भरोश्यावर हा शेतकरी अध्यक्ष महोदय या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झाला असता. आज अध्यक्ष महोदय किमान आधारभूत किमतीच्या बद्दल आपण सांगितलं, तटकरे साहेब अनेकांनी या ठिकाणी सांगितलं. खरी गोष्ट आहे, किमान आधारभूत किंमत अशी आहे की ज्याच्यामुळे शेतकरी अध्यक्ष महोदय जगतो, अन्यथा व्यापारी हा शेतकऱ्याला अडचणीत आणतो. आणि आपली सगळ्यांची भावना किती चांगली आहे किमान आधारभूत किमतीबद्दल. पण अध्यक्ष महोदय हीच भावना अध्यक्ष महोदय 2013च्या डिसेंबरमध्ये कुठे गेली होती? 2013च्या डिसेंबरमध्ये बाली येथे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या बैठकीमध्ये ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंटवर आपण सही केली. माननीय मनमोहन सिंगजींच्या नेतृत्वाखाली जे UPAचं सरकार होतं, ज्याच्यामध्ये आदरणीय जाणते राजे देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब महत्त्वाचे कृषी मंत्री होते, या सरकारनं ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंटवर सही केली. आणि काय मान्य केलं? आम्ही ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंटवर सही करून मान्य केलं की आम्ही मार्च 2016 पासनं मिनिमम सपोर्ट प्राइस देणार नाही. बाई नंतर बोला ना, तुम्हाला उत्तर देतो. असं कसं? हे बरोबर माणिकराव, आपण बोला तेव्हा उत्तर द्या. बोला भाई, एका मिनिटात सांगतो. भाई, आपण हे मान्य केलं फूड सिक्युरिटी आम्ही लागू करणार नाही. त्याचा होय, माझा जो आहे डॉक्युमेंट माझ्याजवळ सरकारचंच आहे, माझ्याजवळ सरकारचंच आहे. ऐकून घ्या भाई, ऐकून घ्या. हे आपण मान्य केलं आणि हे मान्य केल्यानंतर 2016 मार्च पासनं अध्यक्ष महोदय आपल्याला MSP देता येणार नाही. ऐकून घ्या, पूर्ण ऐका, ऐकून घ्या पुढे काय झालं. अध्यक्ष महोदय त्यानंतर 2014 साली अध्यक्ष महोदय जिनेवामध्ये पुन्हा WTOची मीटिंग झाली आणि त्यावेळेस भारताने माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सांगितलं हा ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट आम्हाला मान्य नाही. नाही. मग सह्या करताना झोपले होते का? अरे सह्या करताना झोपले होते का? सह्या करताना झोपले होते का? अध्यक्ष महोदय सह्या करताना झोपले होते का? माणिकराव किती वेळा हे होणार आहे? त्यांच्यानंतर आपण बोला ना. पण त्यानंतर अध्यक्ष महोदय बोला 2 दिवसापर्यंत त्या ठिकाणी सगळ्या देशांनी सांगितलं आम्ही भारताला बहिष्कृत करू, त्यांना बोलून द्या. भारताला अध्यक्ष महोदय या ठिकाणी व्यापारामध्ये ठेवणार नाही. अध्यक्ष महोदय सरकारनं स्पष्टपणे सांगितलं तुम्ही ठेवायचं असेल तर ठेवा, नसेल ठेवायचं तर नका ठेवू, आम्हाला हे मान्य नाही, आम्ही बाहेर पडणार अध्यक्ष महोदय. आणि त्यावेळी आपण ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट मधनं बाहेर पडलो आणि म्हणून आज या ठिकाणी MSP देता येते.
अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तुमच्यासारखी सवय नाही माणिकराव मला. बोला. अध्यक्ष महोदय, आज मुख्यमंत्री महोदय आपण बोला. बोला बोला. भाई, याच्यात लोकसभेत चर्चा झाली. लोकसभेतल्या चर्चेच्या डिबेटमध्ये माननीय आनंद शर्मांनी काय सांगितलं त्याच्यावर अध्यक्ष महोदय त्यानंतर काय उत्तर तेव्हाच्या मंत्र्यांनी आमच्या दिलं हे सगळं वाचा. प्रोसिडिंग सगळं प्रोसिडिंग वाचा. जे केलं होतं आता तुम्ही जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. अध्यक्ष महोदय, आज दुधाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय अडचणीची स्थिती तयार आली आहे. दुधाच्या संदर्भात आपण नागपूरचे आहोत, आपलं हिंदी चुकू नाही शकत. मिस्टर प्रकाश गजभिये, तुम्ही माझे मित्र आहात, त्यामुळे चुकीचा सल्ला तुम्ही मला देऊ नका. अध्यक्ष महोदय, दुधाला अध्यक्ष महोदय आज अडचणीची स्थिती आहे. आणि अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं आज दुधाचा जो शेतकरी आहे हा अडचणीत आहे. पण अध्यक्ष महोदय, एकीकडे मुंबईमध्ये दूध 55 रुपयाला विकलं जातं. अध्यक्ष महोदय, नेसलेचं दूध 70 रुपयाला विकलं जातं. आणि तरी अध्यक्ष महोदय आमच्या शेतकऱ्याला 17 रुपये का मिळतात? अध्यक्ष महोदय, पहिली आमची चूक काय झाली, या राज्यात आम्ही एकही ब्रँड तयार केला नाही. जो ब्रँड आम्हाला तयार करायचा होता, आज आमच्या शासकीय दूधशाळांची अवस्था आम्ही काय केली हे सांगण्याची आवश्यकता नाही. अमूल सारखा एक ब्रँड जर आमच्याकडे असता तर आज अध्यक्ष महोदय ही वेळ आमच्यावर आली नसती. पण आम्ही ब्रँडच तयार केला नाही. आमच्या दुधातले काय काय घोटाळे आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता भाई या ठिकाणी नाही, तुम्हाला ते माहिती आहे. आणि त्यामुळे आज एकीकडे शेतकऱ्याला भाव मिळत नाही अध्यक्ष महोदय, आणि दुसरीकडे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफेखोरी ही दुधामध्ये चालली आहे. आणि म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. आम्ही केंद्र सरकारला, कारण केंद्राचा कायदा असल्यामुळे ही शिफारस करणार आहोत की दुधालाही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आधारभूत किंमत जाहीर केली पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय यासोबत अध्यक्ष महोदय ज्या सगळ्या जे सगळे कन्झ्युमर आयटम्स आहेत याच्यामध्ये नफा किती असला पाहिजे या संदर्भातले काही आपल्याकडे नियम आहेत. आणि MRP कशी ठरवायची हेही आपल्याकडे ठरलं आहे, पण ते दुधाला लागू होत नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात नफेखोरी चालली आहे. जोपर्यंत आपण सप्लाय साईड मॅनेजमेंट करणार नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय दुधाची खपतही वाढणार नाही. आणि म्हणून दोन्ही बाजूने अध्यक्ष महोदय, म्हणजे एकीकडे लोकांना लुटता नाही आलं पाहिजे आणि दुसरीकडे शेतकऱ्याला लुटता नाही आलं पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था ही अध्यक्ष महोदय आपल्याला करावी लागेल. खरं म्हणजे आता मागच्या काळात जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न राज्यात उपस्थित झाला होता, अध्यक्ष महोदय 12-13 साली 32 कोटी रुपयाचं अनुदान हे राज्य सरकारने अध्यक्ष महोदय दूध भुकटी तयार करण्याकरता दिलं होतं. आज अध्यक्ष महोदय आमचं सरकार आल्यानंतर, ही अवस्था झाल्यानंतर अध्यक्ष महोदय जास्त किमतीने दूध खरेदी करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि अध्यक्ष महोदय आत्ता 15 जुलैपर्यंत 551 लक्ष लिटर दूध हे राज्य सरकारने खरेदी केलं अध्यक्ष महोदय. आणि त्याच्या पोटी जास्तीचे 117 कोटी रुपये आम्ही दिले आहेत अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे दुधाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी नाही, ते सांगतो ना, भाव मिळेल कसा? भाव जर मिळायचा असेल भाई, नाही तेच सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या. नाही भाई ऐका ना. आता अध्यक्ष महोदय अडचण कुठे होते? आता अध्यक्ष महोदय आपला बारामती दूध संघ आहे. अध्यक्ष महोदय अतिशय उत्तम काम करतो, नफ्यात आहे अध्यक्ष महोदय, आणि एखादा दूध संघ चांगलाच चालवला पाहिजे, चांगला चालवला जातो. आता अध्यक्ष महोदय बारामती दूध संघ हा शेतकऱ्याकडनं 17 रुपये 50 पैशांनी दूध विकत घेतो. आणि अध्यक्ष महोदय हा डायनामिक्स डेअरीला
₹21.50 हे दूध विकतो तिथेच. कुठली प्रोसेसिंग नाही आहे, ती डायनामिक्स डेअरी करते. म्हणजे ₹4 नफा मिळतो, चांगला मिळवला पाहिजे. आणि डायनामिक्स डेअरी तेच दूध नेसलेचे एजंट म्हणून ₹70 अध्यक्ष महोदय या ठिकाणी विकतात. ₹70. आता समजा आपल्या बारामती दूध संघाने हा निर्णय केला की ₹4 नफा आपण कमवण्याच्या ऐवजी त्यातले ₹2 शेतकऱ्याला द्यावे. डिव्हिडंड कोणाला मिळतो? कोणाला मिळतो? अध्यक्ष महोदय, संकलन कोणाकडनं होतं? संकलन कोणाकडनं होतं? सगळ्या सदस्यांकडनं होतं का? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय समजून घ्या, काय सांगून राहिले तुम्ही? ऐकून घ्या ना पूर्ण, नंतर उत्तर द्या. पूर्ण ऐकून उत्तर द्या. पूर्ण ऐकून उत्तर द्या. पूर्ण ऐकून उत्तर द्या. मी तारीफ करतो, तुम्हाला वाईट का वाटतं? मी बारामती दूध संघाची तारीफ केली, तुम्हाला वाईट का वाटतं? शेतकऱ्यांना मिळतो तर त्यांनाही पाठीमागे बसलेल्यांना माहिती आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो. अध्यक्ष महोदय, आता समजा जर बारामती दूध उत्पादक संघाने हे ठरवलं की नाही, शेतकऱ्याला आम्ही ₹2 देऊ आणि डायनामिक्सला सांगितलं की आम्ही तुम्हाला ₹2 महाग दूध देऊ, तर ₹70 जे विकतात ते काय घेणार नाहीत का? घेणारच आहेत. अध्यक्ष महोदय, राजू शेट्टी यांची डेअरी शेतकऱ्याकडनं ₹23.5 दूध विकत घेते. आणि अध्यक्ष महोदय कधीही नाही, त्यांची हुकूम नाही. आणि अध्यक्ष महोदय ते कधीही तोट्यात आलेले नाहीत. गेले 3 वर्ष ते नफा कमवत आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, शेवटी प्रश्न हा आहे की हा सगळा जो काही व्यवसाय या ठिकाणी चाललेला आहे हा अनरेग्युलेटेड आहे. आणि याच्यावर जर आपण रेग्युलेशन योग्य प्रकारचं आणलं नाही तर अशाच प्रकारे शेतकऱ्याची पिळवणूक होत राहील. अध्यक्ष महोदय, त्यांनी ₹70 विकायचं आणि यांना ₹17 द्यायचे, ही परिस्थिती अध्यक्ष महोदय आपल्याला बदलली पाहिजे. याकरता मी हे उदाहरण सांगितलं. मला काही कोणावर आरोप करायचा आहे याकरता सांगितलेलं हे उदाहरण नाही आहे. अध्यक्ष महोदय, आज आम्ही असं सांगितलं अध्यक्ष महोदय की कृषी मालावर प्रक्रिया झाली पाहिजे. आणि प्रक्रिया झाली पाहिजे अध्यक्ष महोदय, हे इतकी वर्ष आम्ही सांगतोय, पण ही प्रक्रिया होऊ शकली नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज कापसाच्या संदर्भात आपण इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क्स हे तयार करायचा निर्णय घेतला. पहिले 9 कापूस उत्पादक जे जिल्हे आहेत, तुमचा आहे का माझा, याचा विचार केला नाही. जे टॉपचे 9 आहेत त्या 9 ठिकाणी करायचा निर्णय घेतला. अमरावतीचा पार्क आपण सुरू केला. आज 8 प्रपोजल त्या ठिकाणी आले आहेत. 2चं उत्पादन जवळपास आता या ठिकाणी सुरू होत आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वर्धेमध्ये 20 प्रपोजल आले आहेत. नंदुरबार सारख्या ठिकाणी 9 प्रपोजल आपल्याकडे आले आहेत. यवतमाळला आपण सुरू करतो आहोत, बीडला आपण सुरू करतो आहोत, बुलढाण्याला सुरू करतो आहोत. अध्यक्ष महोदय, जोपर्यंत कापसाचं व्हॅल्यू ॲडिशन आपण करणार नाही तोपर्यंत, आज अध्यक्ष महोदय अनेक वेळा आपण गुजरातचा उदाहरण देतो. गुजरातमध्ये शेतकरी थेट अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी टेक्सटाईल मिलला कापूस देतो. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आज त्याच्यावर ही अडचणीची वेळ येत नाही. आणि अध्यक्ष महोदय, काल जे उदाहरण मी दिलं, माणिकरावजी पुन्हा तुम्ही नीट ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला उद्या माझ्यावर हक्कभंग आणता येईल. मी ते बोललोच नाही आहे, तुम्ही जरा वाचा, हा रेकॉर्ड वाचा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी तुमचा संसार चालवायला ते कामी येतं असं बोललेलो नाही. असं बोललेलो नाही. असं बोललेलो नाही. जाऊ द्या हो, जाऊ द्या हो. तुम्ही माझा राजीनामा एवढ्या सोपी तुम्हाला मिळवता येणार नाही. मी 5 वर्ष राहणार आहे इथे. आणि आता जर जास्ती तुम्ही जर मला असंच सांगणार असाल तर मग सगळंच सांगेन. काळजी करू नका, त्याची काळजी करू नका. मी तयार आहे. मी सगळी आव्हानं स्वीकारायला तयार आहे माणिकराव. अध्यक्ष महोदय, आपल्या भावना आम्ही काय अपेक्षा करायची? राज्याच्या प्रमुखाकडनं आम्ही काय अपेक्षा करायची? अशी अपेक्षा करायची का? कमालच झाली. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण पुढे घ्या.
सभापती महोदय, बाई पुढे जाऊन द्या. मी शांतपणे आणि माननीय माणिकरावजी बाई बसा जरा बसा. माननीय माणिकरावजी, माझा हा आरोप पुन्हा सांगतो, आता स्पष्टीकरण देतो, हा माझा कधी आरोप नाही की तुम्ही तुमच्या घरी पैसा वापरला. मी हे सांगितलं आहे की जर 24 वर्ष बँकाच्या खात्यामध्ये पैसे राहतील आणि त्याच्यावर व्याज मिळत राहील, याकरता हे पैसे दिलेले नाहीत. हे नसीम खान साहेबांना मी म्हटलं, नसीम खान साहेब तुम्ही याकरता हे पैसे दिले होते का, ते सांगतो, सगळंच सांगतो. म्हणून मी आता आपल्याला माझ्यावर चांगला हक्कभंग आणता यावा म्हणून मी जे बोललो ते नीट वाचूनच दाखवणार आहे. अध्यक्ष महोदय, शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित दारव्हा, जिल्हा यवतमाळ, राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना त्यांच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी शासकीय भागभांडवल मंजूर करण्याची योजना राज्यामध्ये राबविण्यात येते. या सूतगिरण्यांना शासकीय भागभांडवल म्हणून रक्कम उपलब्ध करून देण्यात येत असते. शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित दारव्हा ही 1991 मध्ये, कधी 24 वर्षापूर्वी 91 मध्ये नोंदणीकृत सूतगिरणी आहे. गिरणीने मंजूर प्रकल्प अहवालानुसार सभासद भाग भांडवल 304.50 लाख जमा करायचे असताना 31 मार्च 2015 अखेर केवळ 65.66 लाख जमा केले आहे. योजनेच्या आकृतीबंधानुसार जमा सभासद भाग भांडवलाचे 1.9 प्रमाणात 590.94 लाख शासकीय भाग भांडवलास ते पात्र होतात. मात्र शासनाने 1486 लाख म्हणजे 14,86,00,000 पात्र कितीला होतं, 5,90,00,000 14,86,00,000 शासकीय भाग भांडवल सूतगिरणीस उपलब्ध करून दिले आहे. यावर अध्यक्ष महोदय लेखा परीक्षणाचा आक्षेपही आलेला आहे. गिरणीचे 12,500 चात्यांकरता बांधकाम पूर्ण झाले असून गिरणीच्या प्रकल्पावर 482 लाख रुपये खर्च केलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला मिळाले किती आहेत अध्यक्ष महोदय, 1486. आतापर्यंत खर्च किती केले आहेत, 482. 91ची आपली रजिस्ट्रेशन आहे. अध्यक्ष महोदय, प्राप्त भाग भांडवलाची रक्कम प्रकल्पावर खर्च न करता उर्वरित रक्कम गिरणीने विविध बँकांमध्ये ठेवी स्वरूपात जमा केलेली आहे. गिरणीने दीर्घ मुदत कर्जाची उभारणी केली नाही आणि वित्तीय संस्थांकडे पाठपुरावा सुद्धा केलेला नाही. लेखा परीक्षण 2011-12 पर्यंतचेच झालेले आहे, त्याच्यानंतरचे झालेले नाही. आता वस्त्रोद्योग संचालनालयात 6 वेळा, आता माणिकराव बघा म्हणजे का हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही म्हणाले ना ते खातं गोठवलं वगैरे, ते कधी गोठवलंय तेही सांगतो आणि का गोठवलं तेही सांगतो. वस्त्रोद्योग संचालनालयात 6 वेळा आढावा सभा घेण्यात आल्या. केवळ एका सभेला गिरणीचे उपाध्यक्ष आले होते. त्यांनी पुढचे नियोजन करण्यास सांगूनही त्यांनी ते केले नाही. त्यामुळे 29 नोव्हेंबर 2014 रोजी गिरणीचे विविध बँकेत असलेले म्हणजे 23 वर्षानंतर 24 वर्षानंतर विविध बँकांमध्ये असलेले खाते गोठवण्यात आले. डिसेंबर 2014 मध्ये गिरणीने हे पत्र परत घ्यावयाची विनंती केली आहे. आता अध्यक्ष महोदय, मी याकरता सांगितलं की कापूस उत्पादक क्षेत्रामध्ये अध्यक्ष महोदय कापसावर प्रक्रिया करण्याकरता उद्योग उभे करायचे आणि जर 24 वर्ष एक उद्योग आम्ही उभा करणार नसू अध्यक्ष महोदय, थोडक्यात माहिती सभापती महोदय, मी शेतकरी सहकारी सूतगिरणीचा अध्यक्ष आहे आणि हे खरं आहे की 91 साली मला परवाना मिळाला होता, परंतु उभारणी करण्याच्या कामाला उशीर झाला हे मी मान्य करतो. परंतु 25 वर्ष अशा प्रकारे पैसा उचलला आणि तो वापरला अशातला विषय नाही. जो पैसा सुरुवातीला माझ्याकडे प्राप्त झाला तो पैसा सभापती महोदय इमारत उभारणी, मशिनरीची ऑर्डर्स देणे आणि त्याकरता ह्युमिडिफिकेशन असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल याकरता तो पैसा वापरला.
परंतु ज्या वेळेला मशिनरी उचलण्याचं असतं सभापती महोदय, पुरेसा पैसा असल्याशिवाय कुठेही मशिनरी उचलता येत नाही. म्हणून पुरेसा पैसा होईपर्यंत मी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कुठेही त्या पैशामधून गैरव्यवहार होऊ नये किंवा कोणी आपल्याकडे पैसा आहे त्या ठिकाणी सेविंगमध्ये आहेत म्हणून खर्च होऊ नये किंवा डायरेक्टर अशा काही सूचना देऊ नये म्हणून एकत्रपणे पैसा मी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्या ठिकाणी ठेवला. मी भत्ता घेत नाही, मी कधी गाडी वापरली नाहीत, मी कधी त्यामधून खर्च केले नाहीत. आणि मला दुःख असं झालं की माझ्या संसाराकडून इतक्या चांगल्या पद्धतीने मी त्या सूतगिरणीच्या संदर्भामध्ये भूमिका ठेवत असताना अशा प्रकारे मुख्यमंत्रीकडनं अशा प्रकारे माझ्यावर आरोप होणं. आणि दुसरं सभापती महोदय, या संदर्भामध्ये मी संपूर्ण आता माझे किती स्पिंडल तयार होणार आहे आणि किती मला मशिनरी उचलण्याकरता मला पैसा पाहिजे आहे, परवानगी मला डायरेक्टरकडनं द्यावीत. मशिनरीचे नाव दिलेत, कंपन्या दिल्यात, किती पैसा लागेल ते दिलं, पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट दिला की तेवढ्या पैशामध्ये मी सूतगिरणी उभारू शकतो. हा प्रोजेक्ट रिपोर्ट मी सबमिट केल्यानंतर शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेणं, त्या ठिकाणचे सर्व खाते गुंतवणं हे राजकीय प्रेरित आहेत असं मला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मी असं मी म्हटलेलं नाही की कुठे, पण 2 वेळा असा वापर केला. कालचं प्रोसिडिंगची कॉपी सुदैवाने मी पहिले काढून घेतली माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये कदत येण्याच्या पूर्वी, आणि त्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी संसार अशा प्रकारचा उपयोग हे केलेला आहे. म्हणून माझं दुःख झालं की मी त्यातला कुठे गैरव्यवहार होऊ नये याकरता प्रयत्न केले. सरकारने माझे खाते गोठवले काही कारण नसताना, आणि आता उलट अशा प्रकारचं माझ्यावर आरोप होत असेल तर माझ्यावर अन्यायकारक आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये काय ते जाणून घ्यावं. आपण त्या ठिकाणी सूतगिरणी सुरू व्हायला आली की नाही हे पाहावं, आणि पुढे काय आपण त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा. काही गैरप्रकार झाला असेल, कोणा साधी तक्रारी असेल तर माझ्यावर जरूर तुम्ही कारवाई करा. परंतु कुठे उभारणी खाली त्या ठिकाणी सूतगिरणीला अशा प्रकारच्या विदर्भामधल्या थांबू नये किंवा अशा प्रकारे भूमिका घेऊ नये. अध्यक्ष महोदय, शांतता. माननीय माणिकरावजी, आपल्यावर कुठलाही अन्याय आम्हाला करायचा नाही. आणि मी पुन्हा सांगतो, आपण स्वतःच्या घराकरता हा पैसा वापरला असं मी म्हटलेलं नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्या. मी हे उदाहरण देण्याचं कारण एवढंच आहे की 25 वर्ष एक सूतगिरणी जर आम्ही उभारू शकत नाही विदर्भामध्ये, तर शेतमालावर प्रोसेसिंग करण्याचं आम्ही किती बोललो. आता बघा माणिकरावजी, जिथे कापसाचं बोंड तयार होत नाही त्या भागामध्ये लोकांनी सूतगिरण्या उभारून टाकल्या, आणि आपल्या कापसावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्यांचं काम सुरू झालं. पण या ठिकाणी आपण हे करू शकलो नाही. हा करेक्ट. म्हणूनच अध्यक्ष महोदय, दिशा नियोजनाची कुठे चुकली तेच दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे की नियोजनाची दिशा इथे चुकली की 25 वर्ष आम्ही एक सूतगिरणी उभारू शकलो नाही, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यावर ही अवस्था आली अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आता या ठिकाणी इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये यवतमाळला 500 कुटुंब उभे राहिले असते ना रोजगाराचे त्याच्यावर. देवेंद्र साहेब आपण बोला. अध्यक्ष महोदय, यासोबत आपण PPP IID प्रकल्प, या प्रकल्पाच्या अंतर्गत व्हॅल्यू चेन्स तयार करण्याचा प्रयत्न करतोय. सोयाबीनचा जो शेतकरी आहे, आज 2 लाख शेतकऱ्यांची एक व्हॅल्यू चेन त्या ठिकाणी आपण तयार करतोय. अनेक ठिकाणी आता फार्मर प्रोड्युसर कंपन्या आपण सुरू केलेल्या आहेत. त्यातल्या काही कंपन्यांना अध्यक्ष महोदय आपण शेतीतली अवजारं दिलेली आहेत की ज्या माध्यमातून त्याचा उपयोग करून इतर शेतकऱ्यांना ते मदत करू शकतील. अध्यक्ष महोदय, हे वेगवेगळे सगळे इनिशिएटिव्ह आज या ठिकाणी आपण घेतले आहेत, कारण माननीय पंतप्रधानांनी नेमलेल्या आदर्श मिश्रा समितीने सांगितलं होतं, पाणी द्या, वीज द्या, शेतकऱ्याच्या शेतमालाच्या प्रोसेसिंगची व्यवस्था करा, त्याच्या पणनची व्यवस्था करा, हे त्यांनी सांगितल्यामुळे आपण हे सगळं या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आज अध्यक्ष महोदय, ऊस उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आहे, आणि खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय या ठिकाणी FRP महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 86% आपण दिली आहे, 14% आपण दिलेली नाही. केंद्र सरकारने पॅकेज दिलं अध्यक्ष महोदय, त्या पॅकेजमध्ये 1 वर्षाचं व्याज हे केंद्र सरकार त्या ठिकाणी सोसणार आहे. राज्य सरकारने निर्णय घेतला की 5 वर्षाकरता हे पॅकेज आम्ही देऊ, आणि उर्वरित 4 वर्षाचं जे व्याज आहे
ते राज्य सरकार भरेल आणि त्या व्याजापोटी 400 कोटी रुपये अध्यक्ष महोदय हे आता आपण या ठिकाणी दिलेले आहेत। आणि या पॅकेजच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आता जवळजवळ 2700 कोटी रुपयाचं केन पेमेंट बाकी आहे, त्यातलं जवळजवळ 2000 कोटी रुपये या पॅकेजच्या माध्यमातून आपण देऊ। आज प्रश्न अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, यावर्षी कदाचित ते निभून जाईल, पण पुढच्या वर्षीचं काय हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर येणार आहे। कारण सभापती महोदय, जो FRPचा कायदा आपण तयार केला आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काल सांगितलं की तो कायदा तयार करताना थोडी चूक झाली। अध्यक्ष महोदय, हा कायदा तयार करताना साखरेचे दर हे मार्केटची लिंक नाही आहे, हे फोरकास्टवर आहे। आता साखरेचे दर अध्यक्ष महोदय 1900 रुपयापर्यंत आले खाली आणि पुढच्या वर्षी करता जे फोरकास्ट आहे ते 3400 रुपयाचं केलं आणि त्याच्या आधारावर 100 रुपयांनी FRP वाढली। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे वर्ष तर कदाचित आपण निभून नेऊ, पण पुढच्या वर्षीचं काय हाही प्रश्न आपल्यासमोर आहे। आणि म्हणून आमचा ऊसाचा शेतकरीही जगला पाहिजे, त्याला त्याच्या मेहनतीचे पैसे मिळाले पाहिजे। ही जी साखर कारखानदारी आपण उभी केली आहे ही जिवंत राहिली पाहिजे। याही दृष्टीने अध्यक्ष महोदय, या सभागृहाला कुठेतरी चिंतन करण्याची आवश्यकता आहे की अशा प्रकारच्या कायद्याच्या माध्यमातून म्हणजे अध्यक्ष महोदय, जो रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलवर आपण अध्यक्ष महोदय निर्बंध लावला आहे आणि फिनिश प्रॉडक्ट हा मार्केटवर सोडून दिला आहे। त्यातनं ही अवस्था आज या ठिकाणी तयार झाली आहे आणि म्हणून त्याही संदर्भात अतिशय गांभीर्याने या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे। आज अध्यक्ष महोदय, शेतीसोबत जोडधंदे हे देखील तयार करण्याची आवश्यकता आहे। आता मगाशीच मी सांगितलं, पंतप्रधानांनी सांगितलं होतं, मग पॅकेज दिलं, मग जोडधंद्याच्या नावाने गायी दिल्या, मग त्या गायी कोणाला गेल्या हे कॅगनी सांगितलं। त्यामुळे मी अमरसिंगजी पुन्हा आपला वेळ घेणार नाही, पण अध्यक्ष महोदय, या संदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की विशेषतः या काही ते कॅगमध्ये आलं ना भाऊ नाव, आता त्यातले काही दिवंगतही आहे त्यामुळे जाऊ द्या। नाही, अमरसिंगला नाही, माणिकरावजीला तर बिलकुल नाही, निश्चित। अध्यक्ष महोदय, विदर्भ मराठवाड्यातल्या 14 जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय दूध उत्पादनासाठी प्राथमिक दूध संस्थांचे बळकटीकरण व स्वच्छ दूध निर्मिती करता अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण 24 कोटी रुपयाचा कार्यक्रम आता हातामध्ये घेतलाय। 2 वर्षामध्ये 350 दूध संस्थांना प्रशिक्षण देणं, माहिती, स्वच्छ दूध उत्पादनाकरता साहित्य, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये देणार आहोत। आणि अध्यक्ष महोदय, 2 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 14 जिल्ह्यांमध्ये ब्रॉयलर पालनाचा एक कार्यक्रम आपण प्रामुख्याने हातामध्ये घेतो आहोत, ज्याचे क्लस्टर आपण तयार करणार आहोत आणि 100 कोटी रुपये अध्यक्ष महोदय याच्याकरता नियतवे देण्याचं आपण ठरवलं आहे। त्यासोबत शेततळ्यांमध्ये मत्स्यबीज आणि कोळंबी संचयनाचा कार्यक्रम आणि याच्यामध्ये मासळी विक्री करता फिरते वाहन उपलब्ध करून देणे, अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण हातात घेतो आहे की ज्या जोडधंद्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला या ठिकाणी उचित दिशा ही मिळाली पाहिजे। यासोबत अध्यक्ष महोदय, हाही निर्णय आपण घेतला आहे की आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या सगळ्या मुलांचं शिक्षण जे आहे हे त्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलेल, अशा प्रकारचा निर्णय देखील या ठिकाणी आपण घेतला आहे। आता या उपायांबरोबर 2 उपाय अजून महत्त्वाचे सांगितले अध्यक्ष महोदय। ज्यावेळेस हे स्वावलंबन मिशन झालं भाई आणि त्याच्यामध्ये आपल्या सरकारमध्ये आपण त्याचं सर्वेक्षण केलं, 1 लाखापेक्षा जास्त घरांमध्ये सर्वेक्षण झालं आणि त्यात काय आढळून आलं, अन्नदात्याची अवस्था अशी आहे की त्याला 2 वेळचं खायला अन्न नाही आहे आणि म्हणून त्याला अन्न सुरक्षा योजनेमध्ये आणून, भाई ऐकून घ्या, सांगतो ऐकून घ्या, त्याला अन्न सुरक्षा योजनेमध्ये आणायचं म्हणजे 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ द्यायचा। तुम्ही जी योजना ऐका, तुम्ही जी योजना केली होती त्याच्यामध्ये तुम्ही त्याला इकॉनॉमिक कास्टवर देत होते, म्हणजे 8 रुपयानं होय हा BPL ला आपण देत होतो, पण हे जे तुम्ही पांढऱ्या कार्डाच्या लोकांना जे देत होतात
बीपीएल वाल्याला तर मिळतच होतं. पुरा पण हो साहेब ऐका माणिकरावजी ऐका, मी नाही, तुमच्या सरकारने केलेल्या सर्वेक्षणातला हा आकडा आहे की जे अन्न सुरक्षेच्या अंतर्गत आले नाहीत असे 23 लाख शेतकरी, यांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ दिला पाहिजे. तुम्ही जे देत होतात ते 7 रुपये किलो गहू आणि 8 रुपये किलो तांदूळ देत होतात अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, नाही मी सगळी माहिती घेऊनच बोलतो, काही प्रश्नच नाही. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून तुमच्याच मिशननी जे सांगितलं ते तुम्ही केलं नाही, पण आम्ही ते करण्याचा निर्णय घेतला. आणि अध्यक्ष महोदय 21,69,000 सांगतो, खर्चही सांगतो, 21,69,000 एवढ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत आणलं. महिन्याचा खर्च 24 कोटी रुपयाचा आहे. महिन्याचा खर्च आहे 24 कोटी रुपयाचा अध्यक्ष महोदय, म्हणजे 280 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, पैशाचा प्रश्न नाही आहे. 3 कमिट्याने सांगून तुम्ही हे केलं नाही, हा यातला महत्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं काय सांगितलं या समित्यांनी की या शेतकऱ्यांना आरोग्याला ऍक्सेस नाही आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राजीव गांधी जीवनदायी योजना आपण सुरू केली. अध्यक्ष महोदय, आपल्याला या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, या 14 जिल्ह्यांमध्ये फक्त 114 हॉस्पिटल या योजनेच्या अंतर्गत आहेत. आणि आत्तापर्यंत राज्यात एकूण याच्यामध्ये ज्या शस्त्रक्रिया किंवा ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्या केवळ 25% या भागामध्ये झाल्या आहेत. आणि समजून घ्या, त्याच्यात पत्ता असतो ना प्रत्येकाचा, असं काय करता. आणि अध्यक्ष महोदय, त्यातही हे जे हॉस्पिटल्स आहेत हे प्रामुख्यानं जे आपण नोंदणीकृत केले, औरंगाबाद, अमरावती आणि वर्धा या 3 शहरातच जास्तीत जास्त हॉस्पिटल्स यातले आहेत. आणि म्हणून आता अध्यक्ष महोदय, आपण हा निर्णय घेतला. नरेंद्र जाधव साहेबांच्या कमिटीने काही शिफारसी केल्या होत्या, त्या अनुरूप या 14 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कुठली अट ठेवण्यात येणार नाही. सगळ्यांना अध्यक्ष महोदय या योजनेला पात्र केलं जाईल. त्याकरता 330 रुपये ॲडिशनल प्रीमियम भरावा लागेल, तो भरण्यात येईल. आणि अध्यक्ष महोदय, ॲडिशनल हॉस्पिटल्स जे आहेत ते ॲडिशनल हॉस्पिटल्स एम्पॅनल करण्यात येतील. आपण कराराप्रमाणे 500च्या वर हॉस्पिटल करू शकत नाही, त्यापेक्षा जास्त करायचे असतील तर अधिकचा पैसा द्यावा लागतो, पण तोही देण्याची राज्य सरकारने मानसिकता केली. आणि या ठिकाणी अधिकचे हॉस्पिटल्स आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आणून नोंदणीकृत करून आणि 108ची जी आपली ॲम्ब्युलन्सची सेवा आहे त्याचा जोड याला आपण देणार आहोत अध्यक्ष महोदय. आणि सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आरोग्य सेवेला ॲक्सेस मिळाला पाहिजे. हे या ठिकाणी असं आहे की भाई, झोपलेल्याला उठवता येतो, झोपेचा सोंग घेतलेला तुम्हाला नाही म्हणत आहे, मी वाक्प्रचार सांगतोय. सगळं आहेच असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना. आणि अध्यक्ष महोदय, याचं सगळं मॉनिटरिंग करण्याकरता मिशन मोडवर आम्ही काम करणार आहोत. याचं एक मिशन आम्ही तयार करणार आहोत आणि कंप्लीट त्या मिशन मोडमध्ये या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही पाहण्याचं ठरवलं आहे. अध्यक्ष महोदय, यवतमाळ आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यांमध्ये जो पथदर्शी प्रकल्प आहे, मी त्यातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा सांगणार नाही, काही रिपीट होतील, पण अध्यक्ष महोदय योजनांचं सॅच्युरेशन या ठिकाणी करायचं आपण ठरवलं आहे. आता हे जे सचिव या ठिकाणी दिल्याचं कारण काय आहे, अनेक वेळा योजना आल्या पण आपली डिलिव्हरी मेकॅनिझम अशी आहे की मधले लोकच योजना खातात. आणि म्हणून सचिवांना त्या ठिकाणी सांगितलं की या डिलिव्हरी मेकॅनिझमवर तुम्ही लक्ष द्या. सचिव गेले, त्या ठिकाणी भेटले, आणि मी काल देखील सांगितलं, या ज्या काही बातम्या आल्या ना, सचिवांनी अहवाल दिला की नशे काय म्हणतात व्यसनाधीनतेमुळे, असा कोणीही सचिवांनी अहवाल दिला नाही. एका सचिवाने आपल्या अहवालात लिहिलं की मी 6 घरी गेलो, त्या 6 पैकी 5 लोकांनी
शेतीच्या कारणाने आत्महत्या केली होती. एका घरी त्याच्या घरच्यांनी सांगितलं की याला खूप व्यसनं होती आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. आणि मग या 5 लोकांनी शेतीच्या कारणाने काय काय आत्महत्या का केली, काय त्यांच्या असं सगळं अहवालात लिहिलं. एका वृत्तपत्राने ह्या आमचा पोलीस पाटील तलाठी आपली सगळी यंत्रणाच आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे याला काय फारसं हे लागत नाही की सचिव इथून तिकडे जाण्यापेक्षा ह्या सगळ्या आत्महत्यांची नोंद तात्काळ तिथल्या तिथे होते. तो रिपोर्ट पोलीस स्टेशनला होतो, तिकडे गावामध्ये होतो, सरपंचाकडे होतो, सगळीकडे होतो. आणि म्हणून आमचा आक्षेप होता की त्या पद्धतीचे जे रिपोर्ट आले त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेतला होता. अध्यक्ष महोदय, आत्महत्येची नोंद घ्यायला गेला नव्हता. काही समजून घ्या. एक तर समजून घेत नाही, कारण तुम्ही हुशार आहात, मला माहिती आहे. तुम्हाला इतके वर्ष मी ओळखतो. इतकी छोटीशी गोष्ट तुम्हाला समजणार नाही असं शक्यच नाहीये. समजून घ्यायचं नाही असं ठरवलंय. काय तो नोंद घेण्याकरता गेला होता काय? आणि तलाठ्याच्या भरोशावर आत्महत्या का होतात हे जर आपल्याला समजलं असतं तर आतापर्यंत एवढ्या 4 कमिट्या बनवायची आवश्यकता काय पडली असती. डिलिव्हरी सिस्टीम मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे पाहायला ते त्या ठिकाणी गेले आणि प्रामाणिकपणे या सचिवांनी तिथे भेटी दिल्या, समजून घेतलं का डिलिव्हरी सिस्टीम पोहोचली नाही, का विहिरी मिळाल्या नाहीत हे समजून घेतलं अध्यक्ष महोदय. आणि त्यातनं अध्यक्ष महोदय आज आपण योजनांचा कॉन्व्हर्जन्स करणार आहोत. प्रत्येक शेतकऱ्याला किमान अध्यक्ष महोदय 1 लाख रुपयापर्यंतची योजना मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा या ठिकाणी आपण करणार आहोत. वेगवेगळ्या योजनांचा त्या ठिकाणी त्याला लाभ मिळाला पाहिजे याचं मी स्वतंत्र निवेदन करीन. खूप मोठं ही योजना तयार केली आहे. आणि अध्यक्ष महोदय 1 वर्ष ही योजना बघितल्यानंतर याचे शॉर्टकमिंग्स काय आहे हे आपण लक्षात घेऊ, ते शॉर्टकमिंग्स दूर करू आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय इतरही जिल्ह्यांमध्ये ही योजना आपण राबवू. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा पथदर्शी प्रकल्प या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. खरं म्हणजे गेल्या 8 महिन्यामध्ये सरकारने काय काय केलं आहे याची सगळी यादी मी ठेवणार नाही, पण एकच गोष्ट सांगतो. कोणीतरी असं म्हणालं की तुम्ही 4000 कोटी दिले नाहीत, सांगितले आणि दिले नाहीत. अध्यक्ष महोदय, खरीपाचे 90 लाख शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. त्यानंतर फेब्रुवारीची गारपीट 7 लाख शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. पुन्हा झालेल्या गारपिटीत 6 लाख शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. ते सांगतो सगळे जे राहिले आहेत ना त्यातले अनेक लोक असे आहेत की जे शेती करत नाही आहेत, खाते आहेत, ते क्लेमच करायला येत नाही, शहरामध्ये आहे, असे अनेक लोक आहेत. अध्यक्ष महोदय, असं 1,03,00,000 शेतकऱ्यांना मदत केली आहे. आणि अध्यक्ष महोदय 4,785 कोटी रुपयाची मदत ही थेट खात्यामध्ये आपण केली. त्याच्या व्यतिरिक्त इन्शुरन्सचे 1600 कोटी रुपये आपण दिले, ज्यातला 750 कोटीचा वाटा राज्य सरकारने आपल्या बजेटमधनं दिला. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी जी इन्शुरन्सची स्कीम होती त्याच्यामध्ये 200 कोटी रुपये आपण दिले. याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय 3 बँकांना 350 कोटी रुपये आपण दिले. खरं म्हणजे सगळी 3 पानाची यादीच आहे की गेल्या अध्यक्ष महोदय 8 महिन्यामध्ये आपण कशा कशाला या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने माझं एवढंच सांगणं आहे की रोग काय आहे आणि उपाय काय आहे हे जर आपण समजून घेतलं नाही अध्यक्ष महोदय तर रोग कधीच बरा होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, मी पहिल्या दिवशी सांगितलं की कर्जमाफीला आमचा विरोध नाही आहे, पण आमचं मत एवढंच आहे की कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही 2008 साली कर्जमाफी केल्यानंतर 6व्या वर्षी पुन्हा कर्जमाफी मागावी लागते. याचा अर्थ नियोजनामध्ये काहीतरी चुकताय. शेतकऱ्याला अशा प्रकारे उभं केलं पाहिजे की एकदा कर्जमाफी दिल्यानंतर तो कर्जमुक्त झाला पाहिजे, पुन्हा कर्जमाफी मागण्याची त्याच्यावर वेळ येता कामा नये. अध्यक्ष महोदय, तुम्ही त्याच्याकरता हे जे 7-8 हजार कोटी रुपये खर्च केले त्यातले 4,000 कोटी जर कृषी विकासावर खर्च केले असते तर अध्यक्ष महोदय बरंच परिवर्तन आपल्याला झालेलं दिसलं असतं. आपण 8,000 कोटी रुपये मागच्या काळामध्ये रिलीफवर खर्च केले, ते आवश्यक होते, पण कृषी विकासावर 1,000 कोटी रुपये आपण खर्च केले. अध्यक्ष महोदय, म्हणून मी म्हटलं रिलीफ आपल्या ठिकाणी आहेच, तो असलाच पाहिजे, पण त्याच्यासोबत ही जी कर्जावर आधारित कृषीची अर्थव्यवस्था आहे, ही गुंतवणुकीवर आधारित कृषीची अर्थव्यवस्था जोपर्यंत आम्ही तयार करणार नाही
तोपर्यंत अध्यक्ष महोदय याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. आणि म्हणून राज्य सरकारने हा निर्णय केला अध्यक्ष महोदय की आम्ही दरवर्षी 5,000 कोटी याप्रमाणे 25,000 कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, कर्ज नाही अध्यक्ष महोदय, कृषी विकासावर त्या ठिकाणी खर्च करणार आहोत, कृषी इन्व्हेस्टमेंट म्हणून या ठिकाणी खर्च करणार आहोत अध्यक्ष महोदय. कारण 52% लोक हे आपले अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेतीवर अवलंबून आहेत. आणि शेतकऱ्याला पाणी दिलं, त्याला वीज दिली, त्याला पणांची व्यवस्था दिली, तर हा शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, तो कर्जमाफी मागणार नाही अध्यक्ष महोदय, तो कर्जमुक्त होईल. आणि म्हणून हाही आम्ही निर्णय केला आहे, जर 52% लोक कृषीवर अध्यक्ष महोदय या ठिकाणी जीवन जगतात आणि अध्यक्ष महोदय या 52% लोकांना जर दिलासा द्यायचा असेल, आवश्यकता पडली, संसाधनं कमी आहेत, संसाधनं कमी पडली, ॲडिशनल टॅक्सेस आम्ही लावायला तयार आहोत. पण 5,000 कोटी रुपये ॲडिशनल रिंग फेन्स करून 25,000 कोटी रुपये अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याला सक्षम बनवण्याकरता राज्य सरकार खर्च करेल. बँकांना सक्षम बनवण्याकरता नाही, बँका सक्षम बनवण्याचा दुसरा उपाय आम्ही केला आहे, त्या बँका त्या उपायाने सक्षम करू, हे पैसे शेतकऱ्याच्या हातामध्ये देऊ, शेतकऱ्याला सक्षम करू आणि त्यातनं आपल्या तुमच्या माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण उभा करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. एक मिनिट माणिकराव, एक मिनिट अहो मला बोलून तर द्या.